ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं गुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्रीमान नामसेवा प्रभूंनी आपल्याला श्री नित्यानंद प्रभू कोण आहेत, त्यांचं स्थान काय आहे यावर मार्गदर्शन केलं आणि त्याचा दुसरा भाग म्हणून आज मी थोडे पुढच्या काही गोष्टी सांगणार आहे, प्रयत्न करणार आहे. आपण कधी मायापूरला यात्रेत जर गेलो तर अनेक वेळा श्रील प्रभुपाद यांचे गुरु श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी स्थापित केलेल्या काही मूर्तींचे दर्शन घेतो. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती यांची समाधी जिथे स्थित आहे ते आहे श्री चैतन्य गौडीय मठ. त्या श्री चैतन्य गौडीय मठामध्ये ज्या मुख्य मूर्ती आहेत श्री चैतन्य महाप्रभू आहेत आणि श्री गांधर्विका गिरीधारी राधाकृष्ण आहेत. अशाच प्रकारे श्रील भक्तिसिद्धांत सरस्वतींचे इतर काही शिष्य आहेत, त्यांनी पण स्थापित केलेले गौडीय मठ आहेत. तिथे कधी आपण जर दर्शन केले वेगवेगळ्या ठिकाणी श्रीवास अंगण आहे, श्रीवास अंगणामध्ये आपण दर्शन करू शकतो. तर अनेक वेळा एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की या सर्व मंदिरांमध्ये राधाकृष्णांचे विग्रह आहेत, कारण ते आपले आराध्य दैवत आहेत आणि कारण आपण श्री चैतन्य महाप्रभूंच्या मार्गाचं अनुगमन करतोय तर श्री चैतन्य महाप्रभूंचे पण विग्रह आहेत. जर तुमच्यामधून कोणाला आठवत असेल तर योग पीठ आहे, ज्या पवित्र ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभू या जगात अवतरले, जन्मस्थान अवतीर्ण स्थान, तिथे पण एक मंदिर आहे आणि तिथे पण आपण बघू शकतो की राधा कृष्ण आहेत आणि त्यांच्यासोबत श्री चैतन्य महाप्रभूंचे विग्रह आहेत. एक गोष्ट जर बारकाईने तुम्ही बघितली तर या सगळ्या मंदिरामध्ये श्री नित्यानंद प्रभू यांची मूर्ती नसते. जेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वतींनी अनेक अनेक मंदिरे स्थापित केली तिथे श्री चैतन्य महाप्रभू होते आणि श्री श्री राधाकृष्ण होते आणि मुख्य सारस्वत श्री सरस्वती ठाकूरांचे मुख्य शिष्य एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांना त्यांनी आज्ञा दिली होती की तू पाश्चात्य देशांमध्ये प्रचार कर, इंग्रजी भाषेत प्रचार कर. म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये प्रचार कर याचा अर्थ आहे ज्यांना वैदिक संस्कृतीचं ज्ञान नाही, ज्यांना अजिबात त्या संस्कृतीचं महत्व नाही माहिती, थोडंही एक्सपोजर पण नाहीये त्यांना, तिथे जाऊन प्रचार कर. तर आपण बघू शकतो की श्रील प्रभुपादांनी जितके काही मंदिरं स्थापित केलेत अगदी सुरुवातीपासून पहिल्या मंदिरापासून
तिथे त्यांनी नेहमी गौर निताई यांचे विग्रह स्थापित केले. तर यामागे एक विशेष कारण आहे. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वतींनी प्राधान्यतः भारतवर्षामध्ये प्रचार केला. भारतात प्रचार केला. एका अर्थाने सुसंस्कृत लोक आहेत. आपल्या दृष्टीने, वैदिक धर्माच्या दृष्टीने जे असंस्कृत आहेत, ज्यांना संस्कृती माहिती नाही, त्यांची पण तुलना जर केली तर त्यांच्यामध्ये पण काही चांगले गुण असतात, काही चांगल्या सवयी असतात. पण जेव्हा आपण समुद्र पार करून इतर संस्कृतींमध्ये प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की श्रील प्रभुपादांना सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये गीता प्रवचनासोबत, भागवत प्रवचनासोबत जेवण स्वीकारायच्या आधी हात धुणे हे पण शिकवायला लागले. प्रभुपाद लीलामृत जर आपण वाचलं, तर त्यांच्या पाश्चात्य शिष्यांना हे पण शिकवायला लागायचं. मंदिरामध्ये ज्या ठिकाणी प्रभुपाद राहायचे आणि प्रचार करायचे, त्या ठिकाणी प्रवेश करताना त्यांचे बूट हे त्या जागेच्या बाहेर ठेवावेत, हे पण प्रभुपादांना शिकवायला लागलं. जेवण संपल्यानंतर हात धुणं गरजेचं आहे, हे पण प्रभुपादांना शिकवायला लागलं. एक शिष्य श्रील प्रभुपादांचे आले होते एकदा मंदिरात, तेव्हा कथा सांगत होते. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जिथे प्रभुपाद राहायचे 26 सेकंड अव्हेन्यू न्यूयॉर्क इथे, तर तिथे मागे रूम होती राहण्याची आणि समोर प्रवचन करण्यासाठी वगैरे रूम होती. तर प्रवचन झाल्यानंतर तिथे जेव्हा जायचे तेव्हा काही त्याच्यातले नवयुवक प्रभुपादांना जाऊन भेटायचे आणि काही प्रश्न त्यांना विचारायचे आणि कधी कधी उशीर व्हायचा प्रश्न उत्तर या प्रक्रियेत आणि रात्री तिथे झोपायचे मग आणि सकाळी उठून तिथेच अंघोळ करायचे. म्हणजे जिथे प्रभुपाद अंघोळ करायचे तिथे हे युवक, नवयुवक ज्यांना शिस्त नाही, ज्यांना संस्कृती नाही, ज्यांना स्वच्छता म्हणजे काय याचा कण मात्रही अंदाज नाही असे. आणि म्हणायचे सकाळी उठल्यानंतर आता अंघोळ केल्यानंतर टॉवेल कुठून आणणार? तर म्हणायचे बाथरूमच्या बाहेर आम्हाला एक टॉवेल दिसायचा आणि आम्हाला वाटायचं की हा टॉवेल खूप छान आहे. तर आम्ही टॉवेल वापरायचो. आणि अर्थातच श्रील प्रभुपाद सकाळी लवकर उठायचे इतरांपेक्षा आणि प्रभुपादांची अंघोळ तेव्हापर्यंत झालेली असायची आणि त्यानंतर हे युवक तो टॉवेल वापरायचे. कधी रात्री गरज पडली तर रात्री टॉवेल वापरायचे, जे काही आहे. आणि म्हणाले, 1-2 महिन्यानंतर आम्हाला असं कळलं, की आम्ही जो टॉवेल मुक्तपणे वापरत होतो, तो टॉवेल ॲक्चुअली श्रील प्रभुपादांचा होता. आणि सकाळी उठून श्रील प्रभुपाद तो टॉवेल वापरायचे. त्यानंतर आम्ही आपापल्या सोयीनुसार उठायचो आणि तो टॉवेल तिथे जो वाळत घातलेला असायचा, तोच टॉवेल घेऊन आम्ही पण अंघोळ करायचो आणि त्याला न धुता पुन्हा एकदा तिथे वाळत टाकायचो. आम्हाला कधी हा विचारच नाही आला, की हा टॉवेल कोणाचा आहे? आणि ही जर स्वामीजींची रूम आहे, तर स्वामीजींचाच आहे अर्थात. आणि नंतर म्हणाले, काही दिवसांनी आम्हाला लक्षात आलं, की श्रील प्रभुपाद बघायचे, की आम्ही तो टॉवेल वापरतोय आणि आम्हा तिघा-चौघांचा तो टॉवेल वापरून झाल्यानंतर श्रील प्रभुपाद तो टॉवेल धुवायचे आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी वापरण्यासाठी त्याला साफ करायचे. पुन्हा एकदा आम्ही वापरायचो. अशा प्रकारे अनेक-अनेक महिन्यानंतर कोणाला तरी एकाला जाणवलं, की हा टॉवेल स्वामीजी वापरतात, तर मग आपण नाही वापरायला पाहिजे. तर अशा प्रकारे जिथे संस्कृतीचा पूर्ण अभाव आहे, तिथे प्रचार करण्यासाठी जर गुरु महाराजांनी आज्ञा दिली आहे, तर त्या आज्ञेचं पालन करणं हे गरजेचं आहे. व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह कुरु नंदन. बहुशाखाही अनंतश्च बुधयो अव्यवसायिन. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 41च्या तात्पर्यामध्ये श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर एक टीका करतात. म्हणतात, "व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन." या श्लोकाचा अर्थ काय आहे? म्हणतात या श्लोकाचा अर्थ आहे, माझ्या गुरु महाराजांनी मला जी आज्ञा दिली आहे, तो माझ्या जीवनाचं ध्येय आहे. आणि म्हणतात जागरूक अवस्थेमध्ये किंवा स्वप्न अवस्थेमध्येही माझ्या जीवनाचा हेतू क्षणाभरासाठी पण इतर काही नाहीये. तर श्रील प्रभुपादांनी हे तात्पर्य जेव्हा वाचलं होतं, तेव्हा या तात्पर्याच्या आधारावर त्यांनी ते दृढ व्रत स्वीकार केला होता, की मी श्रील भक्तिसिद्धांत सरस्वतींनी दिलेली आज्ञा आहे, त्याचं पालन करणार. आणि म्हणून जर अशा प्रकारे संस्कृतीचा अभाव असलेल्या ठिकाणी जर प्रचार करायचा असेल, तर श्रील प्रभुपादांना माहिती होतं, श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा मला नक्कीच पाहिजे. पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेसोबत एका दुसऱ्या व्यक्तीची कृपा
ही माझ्यासाठी अनिवार्य आहे. त्याच्याशिवाय मी प्रचार करू शकत नाही. आणि ते आहेत श्री नित्यानंद प्रभू. असं म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभूंनी कोणाकोणाला प्रचार केला? सार्वभौम भट्टाचार्य, राजगुरू, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, गृहमंत्री आणि अर्थमंत्री, प्रकाशानंद सरस्वती जे अनेक अनेक संन्यासींचे गुरु होते. आणि श्री नित्यानंद प्रभूंनी कोणाला प्रचार केला? श्री नित्यानंद प्रभूंनी बंगाल मधल्या साधारणातल्या साधारण व्यक्तींना प्रचार केला. एके दिवशी जगन्नाथपुरीमध्ये सर्व बंगालचे वैष्णव जायला आता निघतायत वापस बंगालकडे. 4 महिने चातुर्मासाचे पुरीमध्ये त्यांनी केलेत. तेव्हा एकेका भक्ताला बोलवून श्री चैतन्य महाप्रभूंनी आज्ञा दिली. आणि ही नंतरची गोष्ट आहे. संन्यास लिहिल्यानंतरची गोष्ट आहे. तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, प्रभू कहे नित्यानंद जाओ गौड देशे. हे नित्यानंद प्रभू, तुम्ही बंगालला जा. अनर्गल प्रेम भक्ती करीह प्रकाशे. म्हणतात, काही भेदभाव न ठेवता मी तुम्हाला आज्ञा देतो. तुम्ही साधारणातल्या साधारण व्यक्तीला पण तुम्ही प्रचार करा. हे वाक्य ऐकून श्री नित्यानंद स्वतःला त्या आज्ञेला शिरोधरी धरून पूर्ण जीवन त्यामध्ये वाहून घेतलं. त्याच प्रकारे श्रील प्रभुपाद पण या प्रभूची कृपा करण्यासाठी साधारणातल्या साधारण व्यक्तींना प्रचार जर करायचा असेल अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, साधारण का म्हणतोय? कारण त्यांना संस्कृती नाही, त्यांना काही शिस्त नाही, त्यांना नीट व्यवहार नाही, त्यांना कसं बोलायचं हे माहिती नाही. एका आपल्यापेक्षा वयोवृद्ध व्यक्तीशी आपण कसं आदान प्रदान करायचं हे अशा व्यक्तीने जर प्रचार करायचा असेल तर श्रील प्रभुपादांना माहिती होतं. नित्यानंद प्रभू आपल्याला मदत करतील. आणि म्हणून श्रील प्रभुपादांनंतर आपण बघू शकतो की आपल्या मंदिरांमध्ये श्री श्री राधाकृष्ण असतात आणि त्या श्री श्री राधाकृष्णांच्या शेजारी श्री श्री गौर निताय असतात. तर श्री नित्यानंद प्रभू हे खरोखर श्री चैतन्य महाप्रभूंचे आज्ञा पालन करणारा जो जी एक भावना आहे त्याचे मूर्तिमान स्वरूप आहे. आपण या नित्यानंद प्रभूंबद्दल आज काही प्रमाणात चर्चा करणार आहोत. जेव्हा नवद्वीप मध्ये श्री नित्यानंद प्रभू श्री चैतन्य महाप्रभूंना भेटले तेव्हाचे आपण आधी काही घटना चर्चा करूया. तर नवद्वीप मध्ये श्रीवास ठाकूर हे त्यांच्या पत्नी मालिनी देवी सोबत राहत होते. नित्यानंद प्रभू जरी मालिनी देवींचं वय खूप जास्ती नव्हतं, त्यांच्यामधला वयाचं अंतर जरी जास्ती नव्हतं, तरी पण नित्यानंद प्रभू हे मालिनी देवींना एका मातेसारखं बघायचे आणि श्रीवास ठाकूर यांना आपल्या पित्यासारखं बघायचे. काल नामसेवा प्रभूंनी चर्चा केली होती कशा प्रकारे लहानपणीच नीताई यांना एका संन्यासीनी त्यांच्या गावातून एकचक्र ग्राम मधून घेऊन गेले होते, म्हणून त्यांचे मूळ आई वडील त्यांना प्राप्त नव्हते. तर इथे श्रीवास ठाकूर आणि मालिनी देवी यांना ते आई समजत, आई आणि वडील समजत आणि त्यांच्या घरी नेहमी एका लहान मुलासारखं वागायचे. तर चैतन्य भागवतामध्ये श्री वृंदावनदास ठाकूर वर्णन करतात कशा प्रकारे कधी कधी नित्यानंद प्रभू, कारण खूपच स्वच्छ मनाचे आहेत, त्यांच्या मनात कधी काही कोणाबद्दल काही वाईट इच्छा नाही, कोणाबद्दल काही वाईट विचार नाही. तर म्हणतात कधी कधी श्री चैतन्य महाप्रभूंच्या उपस्थितीत, श्रीवास ठाकूरांच्या उपस्थितीत, मालिनी देवीच्या उपस्थितीत पण कधी कधी जशी लहान मुलं कधी कधी माहिती आहे हट्ट करतात जेवणासाठी. आणि कधी कधी जर जेवण वेळेवर नाही मिळालं तर एकदम थोडं भांडण तंटा करतात. तशा प्रकारे कधी कधी श्री नित्यानंद प्रभू श्री चैतन्य महाप्रभू समक्ष उभे राहायचे आणि एक थोडं खुणवण्यासाठी की माझ्याकडे लक्ष द्या, कधी कधी निर्वस्त्र असायचे. श्री चैतन्य महाप्रभू म्हणायचे, हे काय चाललंय, तुम्ही निर्वस्त्र काय करताय इकडे? आणि नित्यानंद प्रभू म्हणायचे, त्यात काय झालं? आणि श्री चैतन्य महाप्रभूंना ते बघवलं ना एकदा, तर श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या डोक्यावर जो एक फेटा होता तो काढला आणि त्यांनी नित्यानंद प्रभूंचं अंग त्यांनी झाकलं आणि म्हणाले, हे असं वेड्यासारखं तू काय वागत असतोस? तर नित्यानंद प्रभू म्हणतात, मला नाही माहिती. मग श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, आता तू कुठून आलास? तर यांचं उत्तर आहे, शचीदेवी घरी नाहीयेत. मी प्रश्न काय विचारतोय हे उत्तर काय देतायत? बरं ठीक आहे, तू आता कुठे चाललायस? मला भूक नाही लागली. अशा प्रकारे काहीतरी उत्तरं द्यायची. पण श्री चैतन्य महाप्रभूंना माहिती होतं,
की लहान मुलगा कधी-कधी असा हट्ट करतो. लहान मुलासारखे हे कधी-कधी माझ्याशी असे वागतात. एकदा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना बोलावलं आणि म्हणाले, "अरे, तुला जे काही अन्न देते मालिनी देवी, ते त्या घराच्या प्रत्येक कमऱ्यामध्ये तू जाऊन काय फेकतोस? हे असं वेड्यासारखं का करतोस?" तर म्हणाले, "काही वेळापूर्वी तुम्हीच मला म्हणाले होते, की तू एक वेडा माणूस आहेस आणि तू असं विचित्र वागतोस आणि आता मला म्हणताय, की तू वेड्यासारखं का वागतोस? मग आता तुम्हीच ठरवा तुमच्या मनात काय विचार आहेत?" चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं, हा वेड्यासारखा ढोंग करतोय, पण हुशार माणूस आहे हा. एकदा मालिनी देवींच्या घरामध्ये एक असं एक वाटी होती. त्या वाटीमध्ये श्रीवास ठाकूर रोज जेव्हा राधाकृष्णांची पूजा करायचे, तेव्हा श्रीकृष्णांसमोर तूप ठेवायचे त्या वाटीत. छोटी वाटी होती. तर थोडं काही क्षणांचं दुर्लक्ष झालं असेल आणि त्यामध्ये एक कावळा आला आणि त्या वाटीला घेऊन निघून गेला तिथून. आणि आता ती वाटी गेल्यानंतर मालिनी देवी विचार करतायत, जर माझ्या पतींना पूजा करताना ती वाटी लागली आता आणि ती वाटी जर नाही मिळाली, तर मी हे कसं सांगू, की माझं दुर्लक्ष झालं 2 क्षणांसाठी आणि त्यामध्ये कावळा तो वाटी घेऊन गेला. तर आता कोणाला काय बोलणार? कावळ्याला बोलू शकत नाही, श्रीवास ठाकूरांना बोलू शकत नाही, कोणाला काय बोलणार? तर तिथेच बसून रडू लागल्या त्या. तर तेव्हा नित्यानंद प्रभू त्यांच्या मुलाच्या भावनेत तिथे आले आणि त्यांना म्हणतात, "काय झालं आई?" ते म्हणतात, "काही नाही. मी एका फजितीत आहे. यांची एक वाटी कावळा घेऊन गेला." आणि प्रभू म्हणाले, "काय काळजी करू नका." नित्यानंदांनी हाक मारली, "ए कावळा, ती वाटी आणून दे." काहीच क्षणांमध्ये तोच कावळा कुठेतरी आतमध्ये जाऊन त्यांनी ती वाटी जिथे फेकली होती, तिथून ती वाटी बरोबर मालिनी देवीच्या समोर आणून ठेवली. मालिनी देवींना बघून एवढं आश्चर्य झालं. चकित झाल्या मालिनी देवी. मालिनी देवी म्हणतात, "पण बरोबर आहे. ज्या व्यक्तीने आपल्या गुरुपुत्राला यमराजांच्या स्थानातून घेऊन आणलंय, गुरुदक्षिणा म्हणून. त्याच्यासाठी एका कावळ्याद्वारे एक वाटीला पुन्हा वापस आणणं काय मोठी गोष्ट नाहीये. म्हणाले ज्या व्यक्तीने रावणाचा पूर्ण वंशाचा संहार केला, त्या व्यक्तीला एक वाटी शोधून आणणं काय मोठी गोष्ट आहे. म्हणतात ज्या व्यक्तीने यमुना देवीला तर असं म्हणतात, की जेव्हा श्रीकृष्ण आणि श्री बलरामजी हे मथुरेला निघून गेले, तेव्हा काही दिवसांनी, काही काळाने श्री बलरामजी हे बघितले, की श्रीकृष्ण काही पुन्हा वापस जात नाहीयेत वृंदावनाला आणि व्रजवासींना सांत्वना देण्यासाठी बलरामजींना एक थोडी दयाभावना आली. म्हणाले, "मी जाऊन श्रीकृष्णाचं प्रतिनिधित्व करतो." आहेत मोठे भाऊ, पण सेवा भावना काही त्यांची सुटत नाही. तर बलरामजी आपल्या लहान भावाचं प्रतिनिधित्व करता वृंदावनाला गेले आणि चैत्र आणि वैशाख, एप्रिल आणि मे महिना साधारण या 2 महिन्यांमध्ये वृंदावनात राहिले. आणि त्यावेळेस सगळ्यांना सांत्वना वगैरे दिल्यानंतर त्यांच्या जवळ ज्या पण काही गोपिका होत्या, तर त्या गोपिकांना त्यांनी संग दिला आणि एकदा असं त्या गोपिकांसोबत होते, तेव्हा त्यांना असं वाटलं, की आपण यमुने नदीमध्ये पण स्नान केलं पाहिजे. तर तेव्हा त्यांनी यमुने नदीला हाक मारली. तर तेव्हा यमुने नदीने बघितलं, की बलरामजी हे थोडं वारुणी नावाचं जे द्रव्य आहे, ते ग्रहण केले होते. तर त्यांना वाटलं, की कदाचित यांना काही नशा आहे आणि म्हणून मला असं बोलवतायत. तर यमुने नदीने दाद नाही दिली. यमुने नदीला वाटलं, हे बलरामजी माहीत नाही दुसरेच कोणतरी बलरामजी दिसतायत आणि त्यांना वाटलं यांची शक्ती आता या अवस्थेमध्ये नसणार आणि बलरामजींना कारण दाद नाही दिली तर बलरामजींना राग आला. बलरामजींनी आपलं नांगर घेतलं, त्यांचं अस्त्र आणि त्यांनी जमिनीमध्ये ते नांगर टाकलं आणि त्या यमुने नदीला हजारो लहान-लहान ओढ्यांमध्ये त्यांना वाटणी करायला सुरुवात केली. यमुना नदीला लगेच लक्षात आलं, मला जे डोळ्यांनी दिसलं ते सत्य नव्हतं. हे बलरामजी, तेच बलरामजी आहेत आणि मला जरी डोळ्यांनी वाटत असतील, की कदाचित त्यांना थोड्या त्या वारुणी द्रव्याचा नशा झालाय, पण हे पूर्णपणे तेच बलरामजी आहेत. यांच्यावर अशा पदार्थांचा काही प्रभाव होत नाहीये. आणि लगेच त्यांनी येऊन माफी मागितली बलरामजींना आणि बलरामजींनी मग त्यांना ती माफी स्वीकार केली. तर मालिनी देवी त्यांना म्हणतायत, की ज्यांनी यमुने नदीसारख्या नदीला माफी द्यायला लावली आणि यमुने नदीनी पण त्यांना प्रार्थना अर्पण केल्या, त्या व्यक्तीला एखादी एक वाटी घेऊन यायला काय मोठी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे अनेक घटना
नवद्वीपमध्ये श्री नित्यानंद प्रभू आणि निमाई जेव्हा तिथे होते, पूर्वी संन्यास ग्रहण करायच्या आधी तेव्हाची गोष्ट. एक दिवशी शची माता ही बघायची. शची मातेचा एक मोठा मुलगा होता विश्वरूप, विश्वंभर श्री चैतन्य यांच्या आधीचा जो मुलगा होता, तो पण घर सोडून निघून गेला होता. तर सची मातेला नेहमी नित्यानंद प्रभूंच्या वागणुकीमध्ये, नित्यानंद प्रभूंच्या आवाजात नेहमी विश्वरूपची आठवण यायची. म्हणून शची माता पण नित्यानंद प्रभूंना आपल्या मुलासारखंच बघायची. तर एक दिवशी नित्यानंद प्रभू लहान मुलासारखे शची मातेकडे आले आणि म्हणाले, "मला भूक लागली आहे." शची माता घरी गेली. घरात त्यांनी एका डब्यामध्ये 5 संदेशचे तुकडे ठेवले होते. संदेश म्हणजे पनीर असतं, दुधापासून जे बनवतो आणि त्या पनीराला खूप घासायचं आणि त्याला खूप मऊ बनवायचं आणि त्यात थोडीशी साखर टाकायची. त्याला म्हणतात संदेश. तर त्या संदेशाला 5 तुकडे घेऊन जे काही होते ते घेऊन आले आणि नित्यानंद प्रभूंच्या हातात दिले. नित्यानंद प्रभूंनी काय केलं असेल, नित्यानंद प्रभूंनी त्याच्यातला एक संदेश आपल्या तोंडात टाकला आणि 4 संदेश त्यांनी असे दूर फेकून दिले. शचीमाता म्हणते, "अरे, तू फेकलेस काय संदेश? माझ्याकडे तेवढेच संदेश होते." मग हे म्हणतात, "पण तुम्ही एकाच वेळेस माझ्या हातांमध्ये 5-5 संदेश कसे दिले? मी 5 संदेश कसे खाणार? मी एकच संदेश खाणार. मग तुम्ही एक्स्ट्रा दिले. मग अधिक दिल्यामुळे मी ते फेकले." मग शचीमाता म्हणते, "अरे, तू फेकलेस ते ठीक आहे. पण आता जर तुला एक संदेश खाऊन तुझी काही भूक मिटणार नाहीये, मग तुला आता जेव्हा भूक लागेल, तेव्हा मी संदेश कुठून आणू?" तर नित्यानंद प्रभूंचा तेव्हापर्यंत एक संदेश खाऊन झाला होता. म्हणाले, "बघा, तुम्ही ज्या डब्यामध्ये संदेश ठेवले असतील, तिथेच असतील की काय संदेश?" शचीमाता म्हणाली, "नाही, मी दिले सगळे तुला." म्हणे, "नाही, नाही, बघा तरी." शचीमाता आतमध्ये गेली, तो डबा उघडला. त्या डब्यामध्ये जे फेकलेले 4 संदेश होते, ते त्या डब्यामध्ये होते. शचीमातेला पण बघून खूप आश्चर्य झालं. शचीमातेने ते घेतले. त्याला थोडी धूळ लागली होती आणि नित्यानंद प्रभूंनी ते फेकले होते. त्या धुळेला थोडं त्यांनी झाडलं आणि ते 4 संदेशचे तुकडे श्री नित्यानंद प्रभूंपर्यंत पोहोचवले. आणि पोहोचताना बघितलं, की नित्यानंद प्रभूंच्या हातामध्ये तेच 4 तुकडे जे यांच्या हातात आत्तापर्यंत होते, ते नित्यानंद प्रभूंच्या हातात होते. तर शचीमाता म्हणते, "अरे, तुझ्याकडे कसे आले हे 4 तुकडे? आई आहे, विचारपूस करू शकते. तुझ्याकडे कसे आले हे 4 तुकडे?" तर नित्यानंद प्रभू म्हणाले, "तुम्हीच नाही का मला दिले आणि मी ते फेकले. मग तुम्ही म्हणाले, की 'अरे, मी आता तुला कुठून आणून देऊ नवीन संदेश?' मग मी गेलो आणि जे फेकले होते ते संदेश पुन्हा एकदा आणले. मग ते खातोय मी. त्यात काय नवल एवढं?" शचीमातेला लक्षात आलं, की हे जे व्यक्ती आहेत, जरी खूप निरागस आहेत, खूप प्रेमळ आहेत आणि स्वच्छ मनाचे आहेत, तरी पण हे दिव्य व्यक्ती आहेत. हे बलरामजी आहेत. एक लीला अशी पण आहे, की एकदा श्री चैतन्य महाप्रभूंना जेव्हा एकेकाळी शची माता बोलतायत, तेव्हा म्हणतात, "काल रात्री माझ्या स्वप्नात एक घटना घडली." म्हणाले, "आपल्या देवघरामध्ये माहिती आहे कृष्ण बलराम आहेत?" म्हणाले, "हो." मग या कृष्ण बलरामांच्या समक्ष नित्यानंद तिथे पोहोचला. असं त्यांनी स्वप्नात बघितलं. आणि नित्यानंद प्रभू बलरामजींना म्हणतायत, "तुम्ही दोघं आता देवघरातून खाली उतरा." का बरं? म्हणतात, "तुमचा काळ द्वापर युगात होता. तो द्वापर युग आता निघून गेलाय. आता कलियुग आहे. कलियुगामध्ये माझा आणि माझ्या स्वामी श्री चैतन्य महाप्रभू यांचा काळ आहे. तर तुम्ही देवघरातून खाली उतरा." अशा प्रकारे गोड भांडण नित्यानंद प्रभू बलरामजींशी करत होते. अर्थातच आपल्या सर्वांना माहिती आहे, की ब्रजेंद्र नंदन जे शची सुत होइलो सई, बलराम होइलो नितै. बलराम आणि नित्यानंद प्रभू यांच्यामध्ये काही अंतर नाहीये. आणि शचीनंदन, श्री चैतन्य महाप्रभू आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये पण काही अंतर नाहीये. पण एक भावना. तर शची मातेने जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितलं, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी पण ते हसले आणि त्यावर त्यांनी त्या गोष्टीला स्वीकार केला. अशाच प्रकारे एकदा श्री चैतन्य महाप्रभू निमाई पंडिताच्या रूपामध्ये एकदा एका नदीकाठी बसलेत. गंगा नदीकाठी बसलेत. आणि नदीकाठी बसले असताना तिथे नित्यानंद प्रभू हजर झाले आणि नित्यानंद प्रभू त्यावेळेस पण निर्वस्त्र होते. तर श्री चैतन्य महाप्रभूंना हसू आलं आणि म्हणतात, की "हे असे कसे काय असू शकतात?" आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी लगेच आपल्या अंगावरचं एक वस्त्र घेऊन त्यांना झाकलं आणि त्यांना तिथे खाली बसवलं, एक आसन दिलं. त्यांच्या शरीरावर त्यांनी चंदनाचा लेप लावला. त्यांना एक फुलांची माळा, हार दिला आणि नंतर सर्व उपस्थित भक्तांना सांगू लागले, "हे भक्त हो, हे जे नित्यानंद प्रभू आहेत, हे तुम्ही विश्वास ठेवा, मी तुम्हाला सांगतो, हे खूप दिव्य व्यक्ती आहेत. हे खूप विशेष व्यक्ती आहेत. यांच्यामध्ये श्रीकृष्णांची भक्ती ओतप्रोत आहे.
जर तुम्हाला श्रीकृष्णांप्रती भक्ती पाहिजे असेल, तर या व्यक्तीचा संग केल्याने तुम्हाला श्रीकृष्णांची भक्ती नक्की प्राप्त होईल. असं आश्वासन देऊन श्री चैतन्य महाप्रभूंनी सर्व भक्तांना सांगितले, आपण यांचे काहीतरी वस्त्र आपण घेतले पाहिजेत. तर तेव्हा श्री नित्यानंद प्रभूंनी काही जे अल्प वस्त्र धारण केले होते, त्या वस्त्रांना श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच्या हातात घेतलं. त्याचे अनेक, अनेक तुकडे केले, चिथड्या केल्या आणि त्या चिथड्यांना सगळ्या भक्तांना एक-एक दिले आणि म्हणाले, की या वस्त्राच्या तुकड्याला तुम्ही तुमच्या डोक्याला बांधा आणि म्हणाले, "प्रेमाने बांधा, आदरपूर्वक बांधा. याला आपापल्या घरी घेऊन जा आणि या तुकड्याची पूजा करा." कारण हा तुकडा कापडाचा एक तुकडा आहे. याचा संबंध श्री नित्यानंद प्रभूंशी आहे. जर माझ्याप्रती तुम्हाला काही आस्था असेल, माझ्याप्रती तुम्हाला काही प्रेम असेल, श्रद्धा असेल, तर म्हणाले, त्या श्रद्धेचं मूर्तिमान रूप श्री नित्यानंद प्रभूंमध्ये आहे. ज्या व्यक्तीला माझ्यामध्ये श्रद्धा आहे, पण नित्यानंद प्रभूंमध्ये श्रद्धा आहे, त्याला माझ्यात श्रद्धा नाही. आणि ज्या व्यक्तीला नित्यानंद प्रभूंमध्ये श्रद्धा आहे, त्या व्यक्तीला नित्यानंद प्रभूद्वारे माझ्यामध्ये श्रद्धा आहे. हे मी आवाहन तुम्हाला सर्वांना करतोय. म्हणून या व्यक्तीला प्रेम करा. म्हणाले, शंकरजी आणि ब्रह्माजी नेहमी या व्यक्तीच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी आतुर आहेत. कारण या व्यक्तीच्या चरणांना स्पर्श करून श्रीकृष्णांची भक्ती प्राप्त होते. म्हणून नरोत्तमदास ठाकूर एका भजनामध्ये म्हणतात, काल त्यांचा आविर्भाव दिवस होता. नरोत्तमदास ठाकूर एका भजनामध्ये म्हणतात, "हेनो निताय बिने भाई, राधा कृष्ण पाइते नाही." म्हणतात, "हेनो निताई बिने भाई." हे भाई, हे माझ्या भावा, नित्यानंद प्रभूंना कृपा, त्यांची कृपा प्राप्त केल्याशिवाय राधाकृष्ण या जगामध्ये प्राप्त होणे अशक्य आहे. कारण राधाकृष्ण हे शुद्ध आहेत. सर्व शुद्धतेचे स्रोत आहेत. तर म्हणतात, आज आपली जी परिस्थिती आहे, ही दूषित परिस्थिती आहे. आपल्या हृदयामध्ये अनेक-अनेक अनर्थ आहेत. या अनर्थांना जर आपण मार्जन नाही केलं, यांना जर साफ नाही केलं, तर आपल्याला राधाकृष्ण प्राप्त नाही होणार. म्हणून म्हणतात नित्यानंद प्रभूंच्या अनुसार, नित्यानंद प्रभू म्हणजे आदिगुरु. आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार जेव्हा आपण आपलं जीवन जगतो, त्याला शिस्त लावतो. शिस्त, आपण जेव्हा शिस्त या शब्दाबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला वाटतं लहान मुलांना जशी शिस्त लावतात, तशा प्रकारची शिस्त, शारीरिक शिस्त. पण एक असते आध्यात्मिक शिस्त, एक असते मानसिक शिस्त. आचाराची, आचरणाची शिस्त. जेव्हा आपण अशा प्रकारची शिस्त आपण आपल्या जीवनावर स्वतः लागू करतो गुरु महाराजांच्या आज्ञेनुसार, तेव्हा आपल्या गुरुजनांच्या आज्ञेनुसार शिस्त लावून हळू आपल्यामध्ये बदल घडतात. आणि त्या बदलाला जर आपण पुढे नेलं, तर मग श्री राधाकृष्ण यांना प्राप्त करणं फार सोपं जातं. नाहीतर ज्या प्रकारे मृगजळ असतं, दिसतं आपल्याला, पण आपल्याला ते प्राप्त होत नाही. तशाच प्रकारे आपल्याला राधाकृष्ण दिसतील भक्तांच्या संगतीमध्ये किंवा वरिष्ठ वैष्णवांच्या संगतीमध्ये राधाकृष्णांचा अनुभव होतो. पण आपण जेव्हा त्यांना वैयक्तिक स्पर्श करायला जाऊ, तेव्हा कदाचित आपल्या हाताला स्पर्श होणार नाही. दिसतात, पण स्पर्श होणार नाही तशा प्रकारे. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी अनेक वेळा आपल्या भक्तांना हे आवाहन केलं, की नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त केल्याशिवाय माझी कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. एक घटना आहे, आपल्याला श्री चैतन्य चरितामृत देणारे श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी आहेत. आदी लीला चैतन्य चरितामृतामध्ये श्री नित्यानंद प्रभूंचं गुणगान करताना मध्येच त्यांना एक स्फूर्ती होते आणि म्हणतात, "मी जे तुम्हाला सांगणार आहे, ते या पूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणाला माहिती नाहीये. पण तरी पण श्री नित्यानंद प्रभूंची स्तुती करण्यासाठी ही घटना मी बोलतो." आणि त्यानंतर सांगतात, "हे नित्यानंद प्रभू, जर माझ्याकडून तुमच्या प्रती काही अपराध होत असेल, तर कृपया मला माफ करा. पण मी हे जे काही सांगतोय, हे केवळ तुमच्या स्तुती करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीला तुम्ही कोण आहात हे समजण्यासाठी मी हे फक्त सांगतोय." असं करून एक घटना सांगतात. म्हणतात, "मी ज्या गावी राहत होतो, वयोवृद्ध होतो आणि मी माझ्या एका भावासोबत राहत होतो. आमच्या घरी राधाकृष्णांची मूर्ती होती आणि त्या राधाकृष्णांची मूर्तींची सेवा करण्यासाठी एक ब्राह्मण होते. त्यांचं नाव होतं गुणार्णव मिश्र. ते गुणार्णव मिश्र एकदा जेव्हा सेवा करत होते, तेव्हा श्री नित्यानंद प्रभूंचे एक खूप आंतरिक जवळचे भक्त होते. त्यांचं नाव होतं मिनकेतन रामदास. आणि हे मिनकेतन रामदास नेहमी गावोगावी भ्रमण करायचे. जसं नित्यानंद प्रभू गावोगावी भ्रमण करायचे, तसे त्यांचे सेवक लोकं पण गावोगावी भ्रमण करायचे. आणि हे मिनिकेतन रामदास
त्या दिवशी कृष्णदास कविराज गोस्वामींच्या गावात त्यांच्या घरी आले आणि कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात, की मिनिकेतन रामदास यांच्या डोळ्यांमधून नेहमी प्रेमाश्रू व्हायचे. आणि जेव्हा त्या दिवशी त्यांच्या घरी आले, तेव्हा कृष्ण, कृष्ण असं उच्चारण करता तिथे आले. आणि एवढे भावविभोर असायचे, की त्यांच्या जवळ कोणी भक्त आला, त्यांना जर नमस्कार केला, त्यांना प्रणाम केला, तर कधी-कधी प्रणाम करता त्यांच्या खांद्यावर चढायचे आणि ज्याच क्षणी हे मिनिकेतन रामदास त्यांच्या खांद्यावर चढायचे, त्याच क्षणी त्या व्यक्तीला मिनिकेतन रामदासचा स्पर्श होऊन कृष्ण प्रेम जागृत व्हायचं आणि त्यांच्या डोळ्यातून पण अश्रू व्हायचे आणि कृष्ण, कृष्ण असं म्हणत कीर्तन सुरू व्हायचं. कधी विनिकेतन रामदास यांच्याकडे बासुरी होती. बासुरीने असं एक खेळ म्हणून कुठल्या भक्ताला प्रणाम करणाऱ्या भक्ताला ते असं स्पर्श करायचे आणि जशीच ती मिनिकेतन रामदासची बासुरी त्यांना स्पर्श करायची, त्या भक्तामध्ये कृष्ण प्रेम जागृत व्हायचं आणि त्यांच्या डोळ्यातून पण अश्रू, प्रेमाश्रू व्हायला लागायचे. कधी मिनिकेतन रामदास त्या व्यक्तीला असं थोडंसं चापट मारायचे आणि त्या चापटीमुळे पण त्या व्यक्तीमध्ये एक परिवर्तन घडायचं. तर अशा प्रकारे हे मिनिकेतन रामदास जेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामींच्या घरी आले, तेव्हा गुणार्णव मिश्र यांनी मिनिकेतन रामदासांना प्रणाम नाही केला. तर सगळे भक्त प्रणाम करतायत. पण मिनिकेतन रामदासला गुणार्णव मिश्रांनी प्रणाम नाही केला आणि त्याचं कारण होतं. त्याचं कारण हे होतं, की त्यावेळेस गुणार्णव मिश्र हे मूर्तींची पूजा करत होते आणि मूर्तींची पूजा करत त्यांना हे महत्वाचं नाही वाटलं, की त्यांनी यांना प्रणाम करावा. आणि तेव्हा मिनिकेतन रामदास हसत म्हणाले, "हा दुसरा रोमहर्षण सूत दिसतोय." बलरामजींच्या लीलेमध्ये बलरामजी जेव्हा भ्रमण करत होते, महाभारताच्या युद्धामध्ये त्यांनी जेव्हा भाग नाही घेतला, तेव्हा तीर्थयात्रांचा भ्रमण करत होते, तीर्थस्थानांचं. तर तेव्हा जेव्हा सूत गोस्वामी आणि बाकी सर्व संत तिथे बसले होते, भागवताचे सुरुवात करणार होते, तिथे पोहोचले. तर आपल्याला जे एक सूत गोस्वामी माहिती आहेत, त्या सूत गोस्वामींचे वडील होते तिथे. त्यांचं नाव होतं रोमहर्षण सूत आणि आपल्याला जे सूत गोस्वामी माहिती आहेत भागवतामध्ये, त्यांचं नाव आहे उग्राश्रव सूत. तर रोमहर्षण सूत यांना त्या ठिकाणी उपस्थित सर्व साधू संतांनी बरेच आशीर्वाद दिले होते. दीर्घायुषी व्हा आणि आम्हाला मार्गदर्शन करा, परमेश्वराबद्दल सांगा. आणि या व्यक्तीने व्याससनावर बसून बोलायला सुरुवात केली होती आणि तेवढ्यात बलरामजी आदिगुरु जेव्हा तिथे पधारले, तेव्हा त्यांना असं वाटलं, की मी भागवतावर चर्चा करतोय, परमेश्वराची स्तुती करतोय, श्रीकृष्णाची स्तुती करतोय, म्हणून बलरामजींना नमस्कार करायची गरज नाही. जरी उपस्थित सर्व साधू संतांनी, सर्व श्रोत्यांनी मात्र बलरामजींना प्रणाम केला होता. आणि तेव्हा बलरामजींना ते आवडलं नव्हतं आणि बलरामजींनी एक तृणपात घेऊन त्या रोमहर्षण सुतांना त्यांचं जीवन समाप्त केलं होतं. त्याच प्रकारे मिनिकेतन रामदास म्हणतात, इथे हा दुसरा रोमहर्षण दिसतोय. परमेश्वराची पूजा करता परमेश्वराच्या शुद्ध भक्तांना याला नमस्कार करणे गरजेचं वाटत नाहीये. आणि हे वाक्य जरी गुणार्णव मिश्रांनी ऐकलं नाही, पण कृष्णदास कविराज गोस्वामींच्या भावानी ऐकलं. आणि मिनिकेतन रामदास असं बोलून तिथून निघून गेले. बलरामजींनी तर तेव्हा रोमहर्षण सुताला मारलं होतं. मिनिकेतन रामदास हे भक्त होते म्हणून त्यांनी कोणाला काही मारलं नाही आणि तिथून निघून गेले. आणि ते निघून गेल्यानंतर कृष्णदास कविराज गोस्वामी आणि त्यांच्या भावांमध्ये एक वादविवाद झाला. त्यांच्या भावांनी सांगितलं, की हे असं बोलायची काय गरज होती? भगवंतांची पूजा करता जर नमस्कार नाही केला तर काय मोठी गोष्ट आहे? आणि कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, "मी तेव्हा माझ्या भावाला स्पष्टपणे सांगितलं, अरे, हे नित्यानंद प्रभूंचे सेवक भक्त आहेत, मिनिकेतन रामदास आणि त्यांना भक्तांना आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण परमेश्वराला जशी पूजा करतोय, तसंच परमेश्वराचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांना पण पूजा करायला पाहिजे, त्यांना पण आदर करायला पाहिजे आणि ते न केल्यामुळे मिनिकेतन रामदास असं बोलले. पण म्हणाले माझ्या आणि माझ्या भावामध्ये तो वादविवाद झाला आणि म्हणाले त्याच रात्री ज्या दिवशी ही घटना घडली त्याच रात्री चैतन्य चरितामृतामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, "माझ्या भावाचं पतन झालं." त्याची त्यांनी अधिक माहिती नाही दिली आहे. पण भक्ती स्तरावरून मनुष्यानां सहस्त्रेषु कश्चिद यतती सिद्धये. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, हजारो, लाखो व्यक्तींमधून एखादा व्यक्ती उच्च हेतूंसाठी आपलं जीवन जगतो आणि अशा हजारो उच्च हेतूसाठी जगणाऱ्या लोकांमध्ये कदाचित एक व्यक्ती मला जाणतो.
यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. विचार करा, आपल्या सर्वांना ही भक्तीची प्राप्त झाली, ही किती दुर्मिळ आहे. आपण शास्त्रांमध्ये जेव्हा वाचतो, तेव्हा किती मोठे-मोठे थोर राजे झालेत, पवित्र कोणी ऋषीमुनी झालेत. दुर्वासा ऋषींची कथा आपण ऐकली होती. दुर्वासा ऋषी किती घोर तपस्या करणारे ऋषी आहेत. पण त्यांना पण एका विष्णू भक्ताने एक धडा शिकवला आणि ते पण कसं नकळत, न जाणता सुदर्शन चक्राने त्यांना धडा शिकवला. तर एका वैष्णवाची काय स्थान आहे, भक्तीचं काय स्थान आहे. ही दुर्मिळ भक्ती प्राप्त केलेला एक भक्त आहे. त्यांनी केवळ मिनिकेतन रामदासला नमस्कार नाही केला आणि त्याच्यामुळे त्यांची अवहेलना केली, की त्याच्यात काय गरज होती. एका क्षणामध्ये त्या दिवशी त्या उच्च स्तरावर असलेल्या भक्ताचं पतन झालं आणि भक्ती त्याच्याकडून निघून गेली. तर कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला एवढी माहिती देतात आणि म्हणतात, "त्या रात्री जेव्हा मी झोपलो, तेव्हा माझ्या स्वप्नामध्ये श्री नित्यानंद प्रभू आले." आणि म्हणतात, "श्री नित्यानंद प्रभू माझ्यावर खूप खुश होते." आणि मी एक गोष्ट सांगायची तुम्हाला विसरलो, की तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्या भावाला सांगतात, "अरे, मी निकेतन रामदासनी जे सांगितलं ते किती महत्वाचं आहे. कारण म्हणतात, "तू एक नास्तिक झालास तरी चालेल. तू नास्तिक हो आणि गौर निताय, श्री नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभू या दोघांची अवहेलना कर. काहीही हरकत नाही त्याच्यामध्ये. पण तू जर श्री चैतन्य महाप्रभूंचा भक्त असशील, श्री चैतन्य महाप्रभूंना जर तू आदर करत असशील, पण तू श्री नित्यानंद प्रभूंची अवहेलना करत असशील, तर म्हणतात तुझी सगळ्यात वाईट परिस्थिती. एक नास्तिक चालेल, जो भगवंत आणि त्यांच्या शुद्ध भक्तामाला दोघांनाही तिरस्कार करतो, दोघांचीही अवहेलना करतो. पण तू असा भक्त बनू नकोस, जो परमेश्वराची पूजा करतो, परमेश्वरामध्ये श्रद्धा आहे आणि परमेश्वराच्या शुद्ध भक्तामध्ये त्याला श्रद्धा नाहीये. याच्यापेक्षा तू नास्तिक झालेला बरा आहेस. असं म्हणून कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, "मी झोपी गेलो आणि झोपेमध्ये श्री नित्यानंद प्रभू आले. श्री नित्यानंद प्रभू माझ्यावर खूप खुश होते आणि श्री नित्यानंद प्रभूने सांगितलं, 'मला तुझ्यासाठी एक आज्ञा आहे. कृपया तू वृंदावनाला जा.' आणि ही सर्व घटना आहे, ही बंगालमध्ये कृष्णदास कविराज गोस्वामींचं गाव आहे झामटपूर. नायहाटी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. तर नायहाटी रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे ते. तर तिथे ही घटना होते आणि नित्यानंद प्रभूंनी स्वप्नात त्यांना सांगितलं, "तू वृंदावनाला जा." आणि दिशा दाखवली वृंदावनाची आणि म्हणे, "वृंदावनामध्ये तुझ्या सर्व इच्छा पूर्ती होतील." आणि कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, जेव्हा मी त्या झोपेतून उठलो, तेव्हा पहाट झाली होती आणि खरोखर चैतन्य चरितामृतामध्ये तो शब्द त्यांनी वापरलाय म्हणे, तत्क्षणे. त्या क्षणी म्हणतात. त्या सकाळी, त्या तासी, त्या मिनिटी नाही म्हणत. म्हणतात त्या क्षणी ज्यावेळेस मी उठलो, बघितलं की पहाट झाली आहे. नित्यानंद प्रभूंनी मला सांगितलंय, की "तू वृंदावनाला जा, तिथे तुझी इच्छापूर्ती होईल." म्हणतात त्या क्षणी मी वृंदावनाला निघालो आणि म्हणाला वृंदावनाला पोहोचल्यावर मला रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, राधाकुंडच्या जवळ श्री रघुनाथ दास गोस्वामी यांच्या सगळ्यांची शरण प्राप्त झाली. स्वरूप दामोदर गोस्वामींनी रघुनाथ दास गोस्वामींना श्री चैतन्य महाप्रभूंची माहिती सांगितली होती आणि रघुनाथ दास गोस्वामींकडून कृष्णदास कविराज गोस्वामींनी राधाकुंडच्या तटी सर्व चैतन्य लीला ऐकली आणि तिथे बसून राधाकुंडच्या तटावर कृष्णदास कविराज गोस्वामींनी श्री चैतन्य चरितामृत लिहिलं, जे आज आपण वाचतोय. पण ते श्री चैतन्य चरितामृत लिहिण्यासाठी त्यांना मार्ग कोणी दाखवला? नित्यानंद प्रभूंनी. आणि तो मार्ग त्यांना का दाखवला? ते काही तरुण आहेत, ते काही मोठे विद्वान आहेत. त्या काळी जेव्हा श्री कृष्णदास कविराज गोस्वामी नित्यानंद प्रभूंचं आज्ञापालन करता वृंदावनाला गेले, त्या काळी त्यांचं वय होतं 92. 92 वयी नित्यानंद प्रभूंना त्यांच्यावर विश्वास आला, की श्री चैतन्य महाप्रभूंची जीवनी, आज गीता जीवनी यावर आपल्याला एक मेसेज आलाय. तसं श्री चैतन्य जीवनी, श्री चैतन्य महाप्रभूंची जीवनी काय आहे, याच्यावर लिहिण्यासाठी श्री नित्यानंद प्रभूंनी कृष्णदास कविराज गोस्वामींना निवडलं, जे तरुण नाहीये, जे मोठे विद्वान नाहीयेत. का असं केलं? कारण त्यांना एक तत्व माहिती होतं आणि त्या तत्वासाठी ते स्वतःच्या भावाशी पण भांडले. म्हणाले, "तू परमेश्वराची पूजा करतोस, पण तुला भक्तांप्रती आदर नाही. याच्यापेक्षा तू नास्तिक झालास तरी चालेल, दोघांची अवहेलना करते चालेल." या एका गोष्टीने प्रसन्न होऊन श्री नित्यानंद प्रभूंनी त्यांना शक्ती संचारित केली श्री चैतन्य चरितामृत लिहिण्यासाठी आणि श्रील प्रभुपादांनी त्या श्री चैतन्य चरितामृताचं भाषांतर आणि तात्पर्य आपल्याला दिले, जेणेकरून आपण आज श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल ऐकू शकतो. तर हे नित्यानंद प्रभू आहेत, जे सुरुवातीला जेव्हा एक संन्यासी त्यांना घरातून घेऊन गेले,
तेव्हा अनेक अनेक वर्ष भ्रमण करता करता भारतामध्ये अनेक अनेक ठिकाणी तीर्थाटन करता करता जरी माधवेंद्रपुरींना भेटले, तीर्थाटन करता करता एकदा माधवेंद्रपुरींना भेटले. माधवेंद्रपुरी हे कुठल्या स्तरावर आहेत? तर म्हणतात माधवेंद्रपुरी जेव्हा आकाशामध्ये एक काळसर ढग बघायचे, त्या काळसर ढगाला बघून प्रेमाने विव्हल होऊन बेशुद्ध पडायचे आणि कृष्ण, 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 कृष्ण करत करत बेशुद्ध व्हायचे. त्यांना श्रीकृष्णांच्या आठवणीचं उद्दीपन व्हायचं. एका काळसर ढगाला बघून. हेच तर होतं माधवेंद्र पुरींचं. या माधवेंद्र पुरींना पण जेव्हा नित्यानंद प्रभू भेटले, माधवेंद्र पुरी 2 शब्दही बोलू शकले नाही. नित्यानंद प्रभूंच्या शरीरामध्ये जे कृष्ण प्रेम होतं, नित्यानंद प्रभूंच्या मनामध्ये जे कृष्णांप्रती जे प्रेमाच्या भावना होत्या, त्यांना बघून माधवेंद्र पुरी अबोल झाले. आणि नित्यानंद प्रभू माधवेंद्र पुरींना बघून म्हणतात, "एवढे वर्ष मी जे तीर्थाटन केलं, त्या तीर्थाटनाचं आज मला फळ मिळालं, की माधवेंद्र पुरींचं दर्शन झालं." माधवेंद्र पुरी श्री चैतन्य महाप्रभूंच्या शब्दांमध्ये कृष्ण भक्तीच्या वृक्षाचं बीज आहेत. कृष्ण भक्तीच्या वृक्षाचं जे मोठं एक झाड आज पूर्ण पृथ्वीवर पसरलंय, ज्याच्या फांद्या पूर्व दिशेला, उत्तर दिशेला, दक्षिण दिशेला, पश्चिम दिशेला सगळ्या ठिकाणी पसरले आहेत. मायापूर मधून एक वृक्ष तयार झालाय आणि त्या वृक्षाच्या सर्व ठिकाणी, सर्व दिशांनी फांद्या पसरल्या आहेत. आणि त्याचा जो मुख्य बुधा आहे, मुख्य वृक्ष आहे, तशी चैतन्य महाप्रभू त्याच्या 2 मुख्य वर फांद्या आहेत, अद्वैत आचार्य आणि नित्यानंद प्रभू. त्याचं बीज आहे माधवेंद्रपुरी. माधवेंद्रपुरी पण जेव्हा नित्यानंद प्रभू भेटले, नित्यानंद प्रभूंना बघून एकमेकांशी त्यांनी प्रेमाचं आस्वादन केलं. श्रीकृष्णांबद्दल भरपूर चर्चा केली. श्रीकृष्णांबद्दल चर्चा करता, करता, करता अनेक दिवस निघून गेले. दोघांनाही कळत नव्हतं किती दिवस गेलेत. पण या परिस्थितीतही श्री नित्यानंद प्रभूंनी श्री चैतन्य महाप्रभू यांनी प्रचार कार्य अजून सुरू केलं नव्हतं. म्हणून त्यांच्या आज्ञेची वाट बघता बघता जरी नित्यानंद प्रभू भावविव्हल आहेत, जरी माधवेंद्र पुरींना भेटलेत आणि माधवेंद्र पुरी नंतर मग ईश्वर पुरींना भेटले. नित्यानंद प्रभूंना जेव्हा भेटले तेव्हा ईश्वर पुरी पण होते. ईश्वर पुरींना त्यांनी प्रेमदान दिलं. मग ईश्वर पुरींनी श्री चैतन्य महाप्रभूंना गयामध्ये प्रेमदान दिलं. बरीच पुढची घटना आहे. पण इथे जरी माधवेंद्रपुरी नित्यानंद भेटल्यात, म्हणजे नित्यानंद प्रभूंना स्वतः तर प्रेम होतंच आणि माधवेंद्रपुरींकडून पण ते प्रेम प्राप्त झालं होतं. तरी पण त्यांनी आपल्या स्वामींची आज्ञा पालन करता करता म्हणाले, "जर माझ्या स्वामींनी आज्ञा नाही दिलीये, तेव्हापर्यंत मी प्रचार कार्य कसं करू? जेव्हापर्यंत माझ्या स्वामींची योग्य वेळ नाही आलीये, तेव्हापर्यंत मी प्रचार कार्य कसं करू? जेव्हापर्यंत स्वामींच्या मनामध्ये इच्छा निर्माण नाही झालीये, तेव्हापर्यंत मी प्रचार कार्य कसं करू?" तर तेव्हा निमाई पंडित हे काय लीला करत होते? एका अत्यंत गर्विष्ठ विद्वानाची लीला करत होते. का बरं? कारण त्यांना दाखवायचं होतं, त्यावेळेसचे प्रख्यात समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती कोण आहेत? जे विद्वान होते. जे वादविवादामध्ये, वादविवाद स्पर्धेमध्ये ज्यांचा पहिला क्रमांक यायचा ते मग त्या काळच्या समाजामध्ये प्रतिष्ठित होते. तर श्री चैतन्य महाप्रभू निमाई पंडिताच्या रूपात ती भूमिका करतायत, वादविवादामध्ये माझे हात कोणी धरू शकतो का? एक वेगळा विषय आहे. पण काश्मीरवरून एक केशव काश्मीरी नावाचे दिग्विजय पंडित आले होते. ते पण मायापूरला आले होते. हे ऐकून की मायापूरमध्ये अनेक विद्वान लोकं राहतात. तेव्हा 12 वर्षाच्या निमाई पंडितनी त्या दिग्विजयी पंडिताला पराजय दिला होता. आणि हे सर्व लीला करून निमाई पंडितांना दाखवायचं होतं, की जेव्हा भक्ती मिळते, भक्ती या पांडित्याच्या पलीकडे आहे. तर हे तत्व, हे सिद्धांत स्थापित करण्यासाठी निमाई पंडितांनी काही काळासाठी का होईना, पण एका पंडिताची भूमिका केली आणि ते पंडिताची भूमिका जेव्हा करतात, तेव्हा नित्यानंद प्रभू इथे मथुरेमध्ये वाट बघतायत. वृंदावनामध्ये वाट बघतायत. एक काळ येईल, जेव्हा माझे स्वामी प्रचार कार्य आरंभ करतील आणि स्वामी जेव्हा प्रचार कार्य आरंभ करतील, तेव्हा सेवकांना पण नक्कीच तशा प्रकारची सेवा देतील आणि त्यांचं आज्ञा पालन करता करता भक्तिविनोद ठाकूर एका भजनामध्ये म्हणतात, "श्री आज्ञा टहाल करीह प्रचार." भक्तिविनोद ठाकूर पण एका भजनामध्ये स्वतःचं एक मनोगत व्यक्त करतायत. "कधी तो दिवस येईल, जेव्हा मी शुद्ध होईन. कधी तो दिवस येईल, जेव्हा माझ्या गुरुजनांची आज्ञा पालन केल्या त्या भावनेमध्ये मी प्रचार करेन." तर भक्तिसिद्धांत सरस्वती आपल्याला वारंवार सांगतात, प्रचार कार्य हे स्वतःची विद्वत्ता, स्वतःची शब्दरचना, स्वतःचं वाक्कौशल्य दाखवण्यासाठी संधी नव्हे.
प्रचार कार्य हे आपण जे आपल्या गुरुजनांकडून ऐकलंय, जी कृपेची नदी आपल्यापर्यंत परंपरेद्वारे वाहत आली आहे, त्या कृपेच्या नदीला बांध न बांधता, त्याला काही अडवता न अडवता, आपण त्या नदीच्या प्रवाहाला पुढे पण वाहू द्यायला पाहिजे. आणि केवळ आपल्यापर्यंत जी नदी आली आहे, त्या नदीला पुढे वाहण्यासाठी आपण त्याला काही मध्ये अडचण नाही करायची, त्याला काही अडथळा निर्माण नाही करायचा आणि त्या नदीला वाहू द्यायचंय. तर त्या नदीला वाहू देण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते आपण करू शकतो. पण त्या नदीमध्ये आपल्याला स्वतःचं योगदान काय द्यायचंय? आपलं योगदान हेच आहे, की आपल्यापर्यंतची जी नदी वाहत आली आहे, त्या नदीला आपल्याला अडवायचं नाही. आणि जर शक्य होत असेल, तर त्या नदीतून पाणी घेऊन कदाचित कोणी लोकं त्या नदीपर्यंत येणारही नाहीत. आपापल्या घरीच बसलेत. तर त्या नदीतून आपण बालदीने पाणी घेऊ शकतो आणि घरोघरी पोहोचवू शकतो. पण त्या नदीला बदलायचं नाहीये. नदीचं जर आपल्याला प्रवाह थोडा वळवता आला, तर मोठी गोष्ट आहे. जर आपण कुठे मोठे आचार्य वगैरे असलो, तर गोष्ट वेगळी आहे. पण ती परिस्थिती जर आपली नसेल, तर आपण एक काम करू शकतो, त्या नदीला वाहू देऊ शकतो आणि त्या नदीतलं पाणी बालदीने किंवा आपल्याकडे एक छोटी वाटी असेल, आपल्याकडे एक ग्लास असेल, आपल्याकडे एक तांब्या असेल, आपली यथाशक्ती यथामती. सगळ्यांकडे मोठी बालदी असणं गरजेचं नाहीये, सगळ्यांकडे कळशी असणं महत्वाचं नाहीये. आपल्याकडे जे काही पात्र आहे, त्या पात्रातून ते पाणी आपण घरोघरी पोहोचवण्याचं काम करू शकतो. तर भक्तिसिद्धांत सरस्वती आपल्याला सांगतात, श्री नित्यानंद प्रभू जे स्वतः प्रेम स्वरूप आहेत. जे श्री माधवेंद्र पुरींकडून त्यांनी एक गुरु त्यांना स्वीकारलं, त्यांचं शिष्यत्व नित्यानंद प्रभूंनी स्वीकारलं. अशा व्यक्तींनी पण श्री चैतन्य महाप्रभूंची आज्ञा जेव्हापर्यंत नव्हती तेव्हापर्यंत प्रचार नाही केला. तर म्हणतात, आपण पण नेहमी नम्र राहायला पाहिजे आणि आपण आपल्या गुरुजनांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची ख्याती, त्यांचा महिमा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या जिभेचा वापर केला पाहिजे. आपल्या इतर कौशल्यांचा वापर करायला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण एका आदर्श शिष्याचं एक भूमिका करू शकतो. तर पुढे जाऊन जेव्हा श्री नित्यानंद प्रभू श्री चैतन्य महाप्रभूंना भेटतात, तेव्हा एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभू अचानक एके दिवशी त्यांना बोलवतात. म्हणतात, "शुनो, शुनो नित्यानंद, शुनो हरिदास." हे नित्यानंद प्रभू, हे हरिदास ठाकूर म्हणतात, "तुम्ही घरोघरी जा नवद्वीपमध्ये आणि माझ्या शिकवणीचा तुम्ही प्रचार करा." तर यामध्ये या 2 व्यक्तींना का बोलावलं श्री चैतन्य महाप्रभूंनी? तेव्हा तिथे अद्वैताचार्य पण होते. अद्वैताचार्यांना नाही बोलावलं. भक्तिसिद्धांत सरस्वती आपल्याला खूप छान याच्यावर एक टीका सांगतात. म्हणतात तो जो काळ होता जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू बंगालमध्ये होते, त्यावेळी भारतामध्ये इतर देशातले पण लोकं आले होते. सिंधू नदीच्या पलीकडचे लोकं पण इथे आले होते आणि त्यामुळे समाजामध्ये खूप परिस्थिती जी होती, ती एक थोडं फार काय म्हणतात त्याला डिस्क्रिमिनेशन समाजामध्ये फार द्वंद्व निर्माण झाला होता किंवा 2 भागांमध्ये विषमता निर्माण झाली होती. विषमता निर्माण झाली होती. काही गोष्टी काही उपलब्ध होत्या, त्या गोष्टी दुसऱ्या समाजाला उपलब्ध नव्हत्या. तर म्हणायचे, की त्या परिस्थितीमध्ये कारण शासक थोडे वेगळ्या प्रकारचे होते. तर समाजामध्ये जी विषमता निर्माण झाली होती त्याच्यामुळे एका समाजातली लोकं त्या दुसऱ्या समाजातल्या लोकांचं ऐकण्यासाठी थोडे तयार नव्हते. दोन्ही समाजांमध्ये ही गोष्ट होती. या समाजातले लोकं या समाजातल्या लोकांचं ऐकत नव्हते. या समाजातले लोकं या समाजातल्या लोकांचं ऐकत नव्हते. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी खूप मोठी शिकवण दिली होती, की माझा जो संदेश अमुक-अमुक जातीसाठी, अमुक-अमुक धर्मासाठी, अमुक-अमुक समाजासाठी नाहीये. माझा हरिनामाचा संदेश आहे तो सर्वांसाठी आहे. आणि त्यामुळे त्यांनी या 2 विशिष्ट व्यक्तींना स्वीकारलं. तर श्री नित्यानंद प्रभू आहेत, ते उच्च कोटीचे एका समाजातले व्यक्ती आहेत. त्यांना सगळेजण त्यांना मान देतायत. आणि दुसरे जे व्यक्ती आहेत, श्रील हरिदास ठाकूर, ते दुसऱ्या समाजातले होते. आणि जेव्हा हे 2 जण, जे 2 वेगवेगळ्या समाजामध्ये या जगातल्या लीलेमध्ये जेव्हा अवतीर्ण झालेत, हे 2 जण जेव्हा मिळून प्रचार करतात, तेव्हा म्हणतात, की श्री चैतन्य महाप्रभूंनी या दोघांच्या द्वारे खूप महत्त्वाचा संदेश द्यायचा होता.
की बघा हे दोन वेगवेगळ्या समाजातले लोक हरिनामाच्या आधारावर एकत्र येत आहेत आणि मिळून हरिनामाचा प्रचार करतायत. तर म्हणून समाजामध्ये जर खरोखर ऐक्य आणायचं असेल, समाजामध्ये खरोखर जर एकता आणायची असेल, तर बघा या दोघांकडून बघा हरिनामाच्या द्वारे हे दोघं वेगवेगळ्या समाजातले लोक कसे एकत्र येत आहेत. यांची जर शिकवण तुम्ही स्वीकारली तर आपल्या समाजामध्ये आजही एकता येईल. आणि म्हणून श्रील प्रभुपाद म्हणायचे, हे संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन्स म्हणाले, केवळ घोषणा करून होणार नाही. पण जेव्हा आपण परमपिता परमेश्वर एका व्यक्तीला सगळे देश जेव्हा स्वीकारतील, सगळं मनुष्य समाज जेव्हा स्वीकारेल, तेव्हा एका पित्याच्या आधारावर मुलं एकत्र येऊ शकतात. आणि म्हणून म्हणायचे, की इस्कॉन हे ओरिजिनल किंवा खरं मूळचं संयुक्त राष्ट्र आहे. इथून सगळे राष्ट्र खरोखर एकत्र येतील. तशाच प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू तेव्हा श्री नित्यानंद प्रभू आणि श्री हरिदास ठाकूर यांना प्रचार करायला सांगतात. म्हणतात, सगळ्यांना जाऊन सांगा, बोलो कृष्ण, भजो कृष्ण, करो कृष्ण शिक्षा. म्हणतात, सगळ्यांना सांगा, की श्रीकृष्णाचं नामस्मरण करा. श्रीकृष्ण यांची शिकवण तुम्ही स्वीकारा आणि श्रीकृष्णांची आराधना करा किंवा पूजा करा. तर श्रीकृष्णांचं नामस्मरण करणं का गरजेचं आहे? श्रीकृष्णांचं नामस्मरण करणं गरजेचं आहे, कारण आपल्या मनामध्ये साधारणपणे बाकीचे सर्व विचार असतात आणि त्या सर्व विचारांना घेऊन जेव्हा आपण आपलं जीवन जगतोय, तेव्हा नक्कीच श्रीकृष्णांना प्राप्त करण्याची दिशा आपण स्वीकारत नाहीये. तर जेव्हापर्यंत श्रीकृष्णांचे विचार आपल्या मनात नसतील, तेव्हापर्यंत त्या दिशेने आपण जाणार नाही. जरी आपण पुस्तकं वाचली असतील, पण ते जर विचार आपल्या मनात नसेल, तर आपण तशा प्रकारचे निर्णय घेत नाही. तशा प्रकारचे आपण आपल्या जीवनाला एक वळण देत नाही. तशा प्रकारे आपण आपल्या जीवनाला एक नेहमी ती दिशा धरत नाही. तर जर आपण श्रीकृष्णांचं नामस्मरण केलं, तर सतत आपल्या मुखामध्ये ते हरिनाम असल्यामुळे आपल्या मनामध्ये तसे विचार येतील. आणि जेवढे विचार आपल्या मनामध्ये श्रीकृष्णांच्या अनुसरून येतील, तशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये निर्णय घेऊ. तशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यांचा प्राधान्यक्रम त्यानुसार ठरवू. तर अनेकांच्या जीवनामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. साधारण जर तुम्ही एका कागदावर लिहून काढले, 8, 9, 10 कोणाच्या जीवनामध्ये 15 जर जबाबदाऱ्या जास्ती असतील तर येणार. पण त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींना एक प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे. नाहीतर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जर आपण लिहून नाही काढल्या, तर नेहमी आपल्याला सर्व महत्त्वाच्या गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या वाटतात. पण आपल्याला थोडं बघावं लागेल, की आपली सध्याची परिस्थिती काय आणि त्यानुसार ते प्राधान्यक्रम आपण जेव्हा ठरवू, तेव्हा मग आपल्या जीवनाला योग्य वळण आपण देऊ शकतो. एका कारमध्ये स्टीअरिंग व्हील असतं आणि ते स्टीअरिंग व्हील दोन्ही बाजूला फिरतं. कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला. आदर्श परिस्थिती काय आहे? आदर्श परिस्थिती आहे, की जेव्हा आपण कार चालवतो रस्त्यावर, तेव्हा डावीकडे आणि उजवीकडे त्या स्टीअरिंग व्हीलला चालवायची गरजच नाहीये. स्थिर राहायला पाहिजे आपण. पण खरोखर बघा, तुम्हाला जर गाडी स्थिर ठेवायची असेल, तर तुम्हाला स्टीअरिंग व्हीलला डावीकडे किंवा उजवीकडे वळवावं लागणार. का बरं? कारण जरी तुमची स्थिरतेची अपेक्षा आहे, पण रस्त्यावर जे इतर लोकं गाडी चालवतायत, रस्त्यावर कोणी गाय क्रॉस करते, रस्त्यावर कोणी कुत्रा आला, रस्त्यावर कधी काही खड्डा आहे, रस्त्यावर कधी एक स्पीड ब्रेकर आहे. त्यांचं तुमच्याशी संमती नाहीये. तुम्हाला ती गाडी स्थिर ठेवायची आहे, पण जर समोर काही एक अडथळा आला, तर तुम्हाला ते डावीकडे वळवायला लागणार गाडी आणि डावीकडे वळवल्यानंतर तो अडथळा गेल्यानंतर उजवीकडे वळवून पुन्हा त्या गाडीला स्थिरतेवर आणायला लागेल, मध्यभागी आणायला लागेल. तर रस्त्यावरच्या प्रत्येक चालकाची एकच इच्छा असते, की मी ते स्टीअरिंग व्हील सतत का हलवू? डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. का हलवू? कधी वेग वाढवतोय, कधी ब्रेक लावतोय. का करू मी? मला स्थिरता पाहिजे. पण त्या स्थिरता केवळ आपली एक मानसिक भावना आहे. ती स्थिरता रस्त्यावर कधीही येत नाही. जे लोकं गाडी चालवतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. स्थिरता म्हणजे सतत बदल होत राहणार आणि त्या सतत बदल होत राहणाऱ्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो आणि त्याला त्याला अव्हॉइड करून त्याच्या बाजूनी जाऊन पुन्हा एकदा स्थिर. मी मध्यभागी आहे, अडथळा आला, डावीकडे गेलो, अडथळा गेल्यानंतर उजवीकडे आलो, उजवीकडे येऊन मध्यभागी आलो. आता परत एक अडथळा आला, उजवीकडे गेलो, त्या अडथळ्याला बाजूनी गेलो, पुन्हा एकदा डावीकडे आलो, मध्यभागी आलो. अशा प्रकारे जरी आध्यात्मिक जीवनामध्ये पण आपल्याला स्थिरता पाहिजे, आपल्या सामाजिक जीवनामध्ये पण आपल्याला स्थिरता पाहिजे. अडथळे येत राहणार.
म्हणून स्थिरता स्थिरतेने नाही येत. स्थिरता चांचल्याने येणार. आपण जेवढं सतर्क राहू, जेवढी आपण ती गाडी डावीकडे, उजवीकडे गरजेप्रमाणे चालवू, गरजेप्रमाणे स्पीड वाढवू, गरजेप्रमाणे ब्रेक करू, त्या अनुसार आपल्या गाडीला स्थिरता येणार. मी एक आता वाक्य बोलणार आहे, बघा तुम्हाला पटतं का ते वाक्य. ज्या व्यक्तीला माहिती की माझे ब्रेक मजबूत आहेत, तो व्यक्ती त्याची गाडी कितीही वेगाने पळवू शकतो. वेगाने गाडी पळवण्यासाठी ब्रेकवर विश्वास लागतो. गाडीच्या वेग वाढवण्याच्या क्षमतेवर विश्वास नाही लागत. आपल्याला वाटतं, "अरे किती वेग आहे तुझ्या गाडीचा?" "अरे माझं इंजिन फक्त 2000 सीसी आहे. त्याचं इंजिन 4000 सीसी आहे. तो पळवतो." नाही. इंजिनच्या साइझनी तुम्ही वेग नाही वाढवत. तुम्ही तुमच्या ब्रेकच्या क्षमतेनुसार तुमचं स्पीड वाढवता. कारण स्पीड वाढवणं सोपं आहे. पण दुर्घटना च्या वेळी जर ब्रेक तुमचे मजबूत असतील, तर तुम्हाला माहिती आहे 80-200 जे काही स्पीड असेल असू दे, पण माझे ब्रेक मजबूत आहेत. 4 क्षणांमध्ये मी ब्रेक मारला तर गाडी स्थिर होते. म्हणून ज्यांना आपल्या जीवनाच्या गाडीचा वेग वाढवायचा आहे, स्पीड वाढवायचा आहे, त्यांना धावणं गरजेचं नाहीये. त्यांना ब्रेक त्यांचे मजबूत पाहिजेत. म्हणजे त्यांचा आत्मसंयम मजबूत पाहिजे. म्हणून भागवतामध्ये, गीतेमध्ये वारंवार आपल्याला सांगतायत, आत्मसंयमी व्हा. जे व्यक्ती आत्मसंयमी आहेत, त्यांचे ब्रेक मजबूत आहेत. आणि जेवढे आपले ब्रेक मजबूत असतात ना, तेवढं आपण ॲक्सेलरेटर कितीही फिरवू शकतो आणि कितीही वेगाने जाऊ शकतो. कारण माहिती योग्य वेळी जेव्हा दुर्घटना घडणार असेल, वाटलं की काहीतरी धोका आहे, लगेच मी ब्रेक मारणार आणि लगेच मी सुरक्षित होणार. तर आत्मसंयमी होणं का गरजेचं आहे? स्वतःवर संयम होणं का गरजेचं आहे? तर म्हणून जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्र जप करतो, त्या हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात. श्रीकृष्णांशी संबंधित विचार येतात आणि श्रीकृष्णांशी संबंधित विचार आल्यावर साधारण पहिली पायरी आहे, की वाईट गोष्टी करायला आपल्या जीवनामध्ये वेळ उरत नाही. आपण सत्संग कार्यक्रमामध्ये भाग घेतो, कीर्तनामध्ये भाग घेतो, प्रसादमध्ये भाग घेतो, विविध बाळ-गोपाळ समितीच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतो. कुठे वेळ आहे? इतर चुकीच्या गोष्टी करायला वेळ कुठे उरतो? आपलं किती सौभाग्य आहे, की आपल्या मंदिरामध्ये विविध वयोगटातल्या लोकांसाठी विविध कार्यक्रम आहेत. कोण असं म्हणू शकतं, "प्रभुजी, माझ्यासाठी काही कार्यक्रमच नाहीयेत." लहान मुलांचे कार्यक्रम आहेत, तरुणींचे कार्यक्रम आहेत, महिला समितीचे कार्यक्रम आहेत, सत्संग कार्यक्रम आहेत, एकादशीच्या दिवशी कीर्तन कार्यक्रम आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ जर आपण नाही घेतला, मग ते आपलं दुर्दैव आहे. पण परमेश्वराने, श्रील प्रभुपादांनी आपल्याला अनेक सोयी-सुविधा करून दिल्या आहेत. ज्यांना शारीरिक सेवा करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी शारीरिक सेवा आहे. ज्यांना पाककला करायची सेवा आहे, त्यांना पाककलेची सेवा आहे. ज्यांना डेकोरेशन करायचं डेकोरेशन सेवा आहे. ज्यांना मूर्तीपूजा करायची आहे, मूर्तीपूजेची सेवा आहे. सगळ्यांसाठी विविध सेवा. मुलांची काळजी घ्यायची आहे, त्यांना मुलांची काळजी घेण्याची सेवा आहे. अशा प्रकारे हरे कृष्ण महामंत्र जप करता-करता कोण व्यक्ती असा म्हणू शकतो, की माझ्यासाठी मंदिरामध्ये काही सेवा नाहीये. कोणासाठी जर काही सेवा नसेल, तर श्रवण करण्याची तरी सेवा आहे. आपण घरी बसून आपल्या वयामुळे जर आपण मंदिरात येऊ शकत नसू, तर आपण घरी बसून या प्रत्येक कार्यक्रमामध्ये लॉग इन होऊ शकतो. जरी तो वैष्णवींचा कार्यक्रम असेल, तो मुलांचा कार्यक्रम असेल, सगळ्यांचे लॉग इन डिटेल्स येतात. कमीत कमी मुलं छत्रपती शिवाजी महाराजांवर जे लेक्चर देत आहेत, इतर साधू संतांवर जे लेक्चर देतात, ते लेक्चर आपण ऐकू शकतो, तर आपण बोलू शकत नाही तर. तर म्हणून बोलो कृष्ण, भजो कृष्ण. आयुष्यभर आपण कोणाची पूजा करतोय? आपल्या द्वेषाची, आपल्या लोभाची, आपल्या कामवासनेची, आपल्या गर्वाची पूजा करतोय. आणि या 6 शत्रूंची पूजा करता-करता ते कधी तृप्त नाही होत. ते अजून आपल्याला सेवेत लावतात आणि वारंवार म्हणतात, "तू काय सेवा केलीस माझी?" तर त्याच्यापेक्षा श्रीकृष्ण हे किती कृतज्ञ स्वामी आहेत. त्यांची छोटीशी जरी सेवा केली, हे कृतज्ञ स्वामी त्या भिंगे खाली त्या छोट्याशा सेवेला बघतात. ते म्हणतात, "तू माझ्यासाठी काय-काय केलंस?" म्हणून श्री चैतन्य महाप्रभू या दोघांना म्हणतात, "सगळ्यांना जाऊन सांगा, बोलो कृष्ण, भजो कृष्ण, करो कृष्ण शिक्षा." श्रीकृष्णांनी दिलेल्या शिकवणीचा अभ्यास करा. श्रीकृष्णांनी दिलेल्या शिकवणींना आपल्या जीवनाचं केंद्रस्थान बनवा. का? जेव्हा आपण श्रीकृष्णांनी दिलेल्या शिकवणी ऐकू, जेव्हा त्याचं वाचन करू, तेव्हा आपल्या लक्षात येईल, मी कोण? मी मासा आहे आणि मी पाण्याबाहेर सुख शोधतोय. पहिली गोष्ट म्हणजे मी पाण्यात जायला पाहिजे. मी कोण? हे गरजेचं आहे. माझं नातं काय? हे गरजेचं आहे.
मी इतके दिवस अनेक अनेक प्रयत्न केले, पण त्या अनेक अनेक प्रयत्नामध्ये नेहमी निष्फळ का ठरलो? लहानपणापासून सिनेमामध्ये, लहानपणापासून मासिकांमध्ये, लहानपणापासून टेलिव्हिजन सीरियलमध्ये जे काही मला सांगितलं, की या गोष्टी करून तुला सुख मिळेल. त्या सर्व गोष्टी पद्धतशीर नियमानुसार मी करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. जे सांगितलं ते केलंय. पण त्यामध्ये मला सुख मिळालं, शाश्वत आनंद कधी नाही मिळाला. मग असं का? म्हणून अनेक लोकं अजूनही बघा तुम्ही न्यूजपेपरमध्ये येतं, यशस्वी लोक यापुढे मी बोलू शकत नाही. पण गेल्याच आठवड्यामध्ये यशस्वी, यशस्वी परिवार एक, यशस्वी लोक आहेत. ते पण जेव्हा जीवनामध्ये त्यांना प्रश्नांची उत्तरं नाही मिळत, तेव्हा दुर्दैवाने त्यांच्याकडे पर्याय नाही उरत आणि अनेक वेळा खूप वाईट वाटतं हे सांगण्यासाठी, की त्यांना एकच मार्ग दिसतो, की आपल्या जीवनामध्ये एवढे प्रश्न, एवढे संघर्ष आहेत, या जीवनाला समाप्त करणं योग्य राहील म्हणून. पण आपण आपल्या प्रचार कार्यामध्ये किती कमी पडतोय. अनेक लोकं दुःखाने ग्रस्त आहेत, शोकाकुल आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपण हा गीतेचा सकारात्मक संदेश घेऊन जाण्यासाठी किती कमी पडतोय. किती प्रचारक पाहिजे, किती कीर्तन व्हायला पाहिजे, किती सेवा आपल्याला वाढवायच्या आहेत, की अनेक हजारो लोकांना श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये, श्रीकृष्णांच्या शिकवणीमध्ये कुठेतरी स्थान दिलं पाहिजे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू या दोघांना निवडतात आणि म्हणतात, "तुम्ही जाऊन प्रचार करा." आणि म्हणतात, "पूर्ण दिवसभर प्रचार करा आणि दिवसभर प्रचार केल्यानंतर संध्याकाळी येऊन मला रिपोर्ट द्या." खूप, खूप मजेची गोष्ट आहे, की श्री चैतन्य महाप्रभू जे प्रेम अवतार आहेत, जे प्रेम अवतार आहेत, करुणा अवतार आहेत, पण म्हणतात, "तुम्ही जो प्रचार कराल त्याचा संध्याकाळी मला येऊन सांगा, की तुम्ही कोणाला प्रचार केला, त्या प्रचारामध्ये तुम्हाला काय अनुभव आले." तर श्री नित्यानंद प्रभू आणि श्रील हरिदास ठाकूर प्रभू, श्री नित्यानंद प्रभू हे आध्यात्मिक जगताचे पाया आहेत. श्रीकृष्णांच्या 3 शक्ती आहेत. संधिनी शक्ती, संवित शक्ती आणि लादिनी शक्ती. संवित शक्ती म्हणजे श्रीकृष्णांबद्दल जे ज्ञान आहे, ते त्या शक्तीचं एक श्रेय आहे. पूर्ण आध्यात्मिक जगत ज्या शक्तीवर आधारित आहे, त्या शक्तीला म्हणतात संधिनी शक्ती. आणि आध्यात्मिक जगतामध्ये श्रीकृष्णांना आनंद देणारी जी शक्ती आहे, त्याला म्हणतात लादिनी शक्ती. तर संधिनी शक्ती जी पूर्ण आध्यात्मिक जगताला धारण केलेली आहे, पूर्ण आध्यात्मिक जगताचं स्थान आहे, त्या शक्तीचे जे अधिष्ठाता आहेत, ते आहेत बलरामजी. बलरामजी आध्यात्मिक जगताला सांभाळतात. बलरामजी आध्यात्मिक जगताचा विस्तार करतात. बलरामजी श्रीकृष्णांच्या शय्येचा विस्तार करतात. बलरामजी श्रीकृष्णांच्या पादुकांचा विस्तार, श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये जे काही आहे, ते बलरामजींचा एक विस्तार आहे. संधिनी शक्तीचे ते अधिष्ठाता आहेत. हे बलरामजी जे आध्यात्मिक जगताचे सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत, ते आता नित्यानंद प्रभू म्हणून आले. आणि या भौतिक ब्रह्मांडाचे सर्वात पहिले व्यक्ती, आधार कोण आहेत? ब्रह्माजी. आणि ते ब्रह्माजी हरिदास ठाकूराच्या रूपात आले आहेत. मग एकदा एका प्रवचनामध्ये परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज जेव्हा या कथेबद्दल सांगत होते, तेव्हा त्यांनी या कथेची सुरुवात केली. श्री चैतन्य महाप्रभूंनी आध्यात्मिक जगतातल्या गुरूंना आणि भौतिक जगतातल्या गुरूंना प्रचारासाठी पाठवलं. कोण आहेत ते? नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर. आणि श्री नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर त्या दिवशीपासून तत्क्षण घरोघरी जायचे आणि म्हणायचे, "बोलो कृष्ण, भजो कृष्ण, करो कृष्ण शिक्षा." आमची तुमच्याकडे एकच विनवणी आहे. कृष्ण नाम घ्या, कृष्णाची पूजा करा आणि कृष्णाची शिकवण स्वीकारा. कोणी म्हणायचे, "हे ना खूप चांगले व्यक्ती आहेत, घरोघरी जाऊन चांगले संस्कार देतात." कोणी त्यांच्यावर हसायचे आणि म्हणायचे, "हे काय शिकवणार आपल्याला? हे त्या निमाईच्या नादी लागले वाटतं. निमाईच्या नादी लावून चांगले लोक वेडे झाले आहेत. हे दोघं उरले होते. आता हे दोघं पण वेडे झाले वाटतं." कोणी लोकं म्हणाले, "हे दोघं आहेत ना, हे कदाचित कुठल्यातरी चोरांच्या टोळीमध्ये शिरलेत आणि कोणाच्या घरी किती मालमत्ता आहे हे बघण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार कार्याचा ढोंग करतायत." कोणी लोकं होते, ज्यांना श्री चैतन्य महाप्रभूंच्या कीर्तनामध्ये भाग घ्यायचा होता आणि तुम्हाला आठवत असेल, की श्री चैतन्य महाप्रभूंनी अनेक लोकांना बंदी आणली होती त्यांच्या कीर्तनामध्ये भाग घेण्यासाठी. कारण त्यांना माहिती होतं, की हे यांचा हेतू चांगला नाहीये. हे सर्व लोकं तिथे जेव्हा त्यांच्या घरी नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर जायचे, त्यांना ते आठवायचं. "अरे, तुमच्या कीर्तनामध्ये आम्हाला तुम्ही भाग नाही घेतला आणि आता आम्हाला येऊन कीर्तन करायला सांगताय काय?"
हातात काठी घेऊन नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूरांना मारायचा पण प्रयत्न करायचे. अशा प्रकारे काही ठिकाणी या प्रचारकांना मानसन्मान मिळाला, काही ठिकाणी त्यांची अवहेलना झाली, काही ठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही झाला. तसंच आपण जेव्हा प्रचार करू, तेव्हा असं गरजेचं नाहीये, की सगळीकडे आपल्याला मानसन्मान मिळेल. कधी कोणी आपल्यावर संशय घेतील, म्हणतील, की यांचे हेतू काय आहेत माहिती नाही. कधी कोणी आपल्यावर खोटे आरोप करतील. पण जर आपण श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभूंचं प्रतिनिधित्व करतोय, तर प्रामाणिकपणे प्रचार करणं हे आपला स्वरूप धर्म आहे. एका दासाचा धर्म आहे स्वामींची आज्ञा पालन करणं. श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटलंय, "जार देख तार कह कृष्ण उपदेश, आमार आज्ञा या गुरु हैया तारई देश." आमार आज्ञा आहे, माझी आज्ञा आहे. घरोघरी जा, भगवद्गीतेचा वाटप करा. घरोघरी जा, हरे कृष्ण महामंत्र तुम्ही लोकांना वितरित करा. तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या या आज्ञेला पालन करून नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर हे घरोघरी चाललेत. एक दिवशी जेव्हा जात होते, तेव्हा त्यांनी बघितलं, थोडे लोक एकत्र झाले होते आणि 2 कोणतरी असे गुंड होते. त्यांच्याकडे दुरूनच बघत होते. हे 2 गुंड नशेत होते. पूर्णपणे दारू पिऊन वाईट परिस्थितीत होते. शिव्या-गाळ करत होते आणि सर्व लोकं असे दुरूनच त्यांच्याकडे बघत होते. नित्यानंद प्रभूंनी विचार केला, कोण आहेत बरं हे? तेव्हा या लोकांनी सांगितलं, हे ब्राह्मण कुळात जन्मलेले आहेत. यांचे आई-वडील उच्च प्रतिष्ठित ब्राह्मण आहेत. पण कुसंगतीमुळे, वाईट संगतीमुळे लहानपणापासूनच यांना सगळ्या वाईट सवयी आहेत. हे लोकांची घरं जाळतात. हे गोमांस खातात. यांनी कितीतरी ब्राह्मणांची हत्या केली आहे. हे नेहमी दारू पीत असतात. यांनी अनेक स्त्रियांना पण त्रास दिलाय. असं कुठलं पाप नाहीये जे यांनी केलं नाहीये. नित्यानंद प्रभूंच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली. म्हणाले, "माझ्या स्वामींची इच्छा आहे, की सगळ्यांना आपण कृष्ण नाम द्यायला पाहिजे." पण विशेष महत्त्व कधी येईल त्याला, जेव्हा समाजामध्ये ज्यांचा थरार आहे, समाजामध्ये ज्यांची भीती आहे, समाजामध्ये ज्यांना नेहमी खाली देखलं जातं, वाईट देखलं जातं, या लोकांना जर आपण हरिनाम दिलं आणि या लोकांमध्ये हरिनामाच्या आधारावर श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनुसार जर परिवर्तन झालं, तर म्हणाले, तेव्हा कुठे माझ्या स्वामींचं नाव होईल. तर वारंवार त्यांच्या मनामध्ये एकच भावना आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हापर्यंत प्रचाराची आज्ञा नाही दिली, तेव्हापर्यंत प्रचार नाही करायचा आणि जेव्हा आता आज्ञा दिली आहे, तर असं नाही की आता मी प्रचारक. मी प्रचारक आहे, पण मी प्रतिनिधी आहे. तर जर मी चांगला प्रचार केला, तर नाव कोणाचं होईल? मी जर चांगला प्रचार केला, लोकांमध्ये जर चांगलं परिवर्तन घडलं, तर माझ्या स्वामींचं नाव होईल. या भावनेने नित्यानंद प्रभू हरिदास ठाकूरांना म्हणतात, "चला, आपण यांना जाऊन प्रचार करूया आणि यांचं जेव्हा परिवर्तन घडेल, तेव्हा लोक म्हणतील, निमाई पंडितांनी जी काही प्रक्रिया दिली आहे, निमाई पंडितांनी जे काही हरिनाम दिलंय, ते खरोखरच प्रभावी आहे." हरिदास ठाकूर म्हणतात, "चला, ठीक आहे. आता तुमच्यासोबत आलोय, तर काय करणार?" आणि श्री नित्यानंद प्रभू जगाई आणि मधाईपर्यंत जातात आणि म्हणतात, "हे माझ्या मित्रा, कृपया श्रीकृष्णांचं नाम स्मरण कर. श्रीकृष्ण तुझे पिता आहेत, श्रीकृष्ण तुझे माता आहेत, श्रीकृष्ण तुझे प्राणधन आहेत. श्रीकृष्णांची पूजा कर. श्रीकृष्णांची शिकवण स्वीकार." हे ऐकताच जगाई आणि मधाई असे वळले आणि त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले होते आणि त्यांनी म्हटलं, "आम्हाला शिकवतोस काय?" आणि त्यांना मारायला सुटले. तर जगाई आणि मधाई त्यांचं वर्णन केलंय श्री वृंदावनदास ठाकूरांनी. कारण नेहमी दारू प्यायचे, मांस खायचे, थोडे लठ्ठ होते. त्यांना नीट चालताही येत नव्हतं. पण तरी पण धावण्यामध्ये, कारण दुसऱ्यांना मारायची इच्छा होती, हिंसाची इच्छा होती. तर त्या हिंसेच्या इच्छेमध्ये श्री नित्यानंद प्रभू आणि श्रील हरिदास ठाकूर यांच्या मागे पळतायत आणि म्हणतायत, "आत्ता तुला सोडतो की काय? तुला काय वाटतं या पूर्ण भागामध्ये कोणी जरी जवळ आला आमच्या, तो जिवंत कधी सुटत नाही. आता तुम्हाला दोघांना सोडणार नाही." आणि नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर पळतायत. तर नित्यानंद प्रभू त्यातले त्यात तरुण आहेत, पण हरिदास ठाकूर हे म्हातारे आहेत. हरिदास ठाकूर त्या परिस्थितीमध्ये नित्यानंद प्रभूंना म्हणतात, "अरे, तू तर म्हणत होतास, की आपण यांना प्रचार करू. आता जर आपण जिवंत राहिलो, तरी मोठं काम आहे. आणि मला माहिती नाही मी तुझ्यासारख्या वेड्या व्यक्तीचा संग का केला." ही गमती-जमती चालल्यात. दोघेही प्रचारक आहेत. प्रचारक आहेत ते. यांच्या जीवनामध्ये नेहमी धोका असतो. प्रचारकांच्या जीवनामध्ये नेहमी त्रास असतो. म्हणून प्रचारक लोक एकमेकांशी गमती-जमती करत असतात. तर हे म्हणतात, की तुझं ऐकून मी इथे आलो आणि बघ मी कुठे फसलो. तर जिवंत राहिलो चालेल. एकदा कुठे यवनांनी मला खूप चाबूक मारले होते.
काझीनी जेव्हा सांगितलं होतं तेव्हा त्यांचं आज्ञापालन करतात, तेव्हा तर मला श्री चैतन्य महाप्रभूंनी वाचवलं. पण आज आता इथे श्री चैतन्य महाप्रभू दिसत नाहीत. आज मी जिवंत राहीन की नाही मला माहीत नाही. तेव्हा नित्यानंद प्रभू म्हणतात, "अरे तुम्ही माझं काय नाव घेताय? मी काय केलं? तुमचे जे स्वामी आहेत त्यांना धरा. तुमच्या स्वामींनी अशी आज्ञा का दिली? तुमच्या स्वामींनी आज्ञा दिली आहे, की घरोघरी जा आणि सगळ्यांना प्रचार करा म्हणून आपण फसलोय. मला काही नावं ठेवायची गरज नाही. तुम्हाला जे काही कंप्लेंट आहे, जी काही तक्रार आहे, ते स्वामींना करा." असं करत-करत दोघं एकमेकांशी असं गोड काहीतरी संभाषण करत-करत एकमेकांवर हसत-हसत तिथून पळून सुटले. श्री चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांसोबत एका ठिकाणी बसले होते. तिथे हे दोघं पोहोचले धावत पळत. म्हणतात, "काय झालं रे?" तर तेव्हापर्यंत गंगादास आणि श्रीवास ठाकूर यांना पण कोणीतरी सांगितलं होतं आणि गंगादास आणि श्रीवास म्हणाले, की जगाई आणि मधाई त्यांचं मूळ नाव होतं जगदानंद आणि माधवानंद. जगदानंद आणि माधवानंद हे ब्राह्मण कुळातले जन्मलेले आहेत, पण कुसंगतीमुळे खूप वाईट त्यांची वर्तणूक आहे आणि त्यांना नित्यानंद प्रभूंनी आज प्रचार करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांना मारायचा प्रयत्न केला आणि हे दोघं असे पळत आले. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, "ते जर इथे आले, तर मी सुदर्शन चक्राने त्यांच्या पूर्ण शरीराला नाश करून टाकीन." पण नित्यानंद प्रभू म्हणतात, "नाही, ते इथे येणार नाहीत. तुम्ही काळजी करू नका." आणि श्री चैतन्य महाप्रभू तेव्हा हसतात आणि म्हणतात, "मलाही माहिती आहे ते इथे येणार नाहीत." कारण हे दोघं जेव्हा पळाले, तेव्हा थोडे ते नशेत पण होते. तर त्या नशेमध्ये थोडेसे खाली पडले वगैरे आणि जेव्हा उठून बघितलं, तेव्हा त्यांना लक्षातच नाही आलं, की आपण कुठे आहोत. नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर प्रभू तिथून निघून गेले. पण तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, "मला एक गोष्ट ही माहिती आहे, तुझी नजर त्यांच्यावर पडली आहे. तुझ्या मनामध्ये त्या दोघांप्रती दया भावना निर्माण झाली आहे. नक्कीच ते भक्त होतील." त्या दिवशी जगाई आणि मधाई हे दारूच्या नशेत असे कुठेतरी फिरत एका ठिकाणी आले, जिथे श्री चैतन्य महाप्रभू रोज सकाळी स्नान करायचे गंगा नदीत. त्या घाटावर आले आणि का कोणास ठाऊक काय त्यांच्यावर एक विचार आला, त्यांच्यामध्ये काय बदल घडला. त्यांनी असा विचार केला, की त्या रात्री आपण त्या घाटावर गंगा नदीच्या काठी आपण वास्तव्य करू. त्या रात्री जे जगाई-मधाई नेहमी दारू प्यायचे, त्या ठिकाणी राहायचे ते गंगा नदीच्या काठी जिथे श्री चैतन्य महाप्रभू निमाई रोज अंघोळ करायचे त्या घाटावर येऊन झोपले. रात्री अर्थातच श्री चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य, श्रीवास पंडित हे सगळे कीर्तन करायचे. त्या कीर्तनाचा आवाज त्या रात्री जगाई आणि मधाईने ऐकला आणि दारूच्या नशेत असतानाही त्यांना असं वाटलं, की हा सुंदर मधुर कीर्तनाचा आवाज आहे, याच्यावर आपण नृत्य करूया. आणि त्या रात्री जगाई आणि मधाई पहिल्यांदा हरे कृष्ण महामंत्राच्या जपावर नृत्य करू लागले. तर जगाई आणि मधाईनी सर्व पाप केले होते. फक्त त्यांनी एक गोष्ट नव्हती केली. त्यांनी कधी कोणा वैष्णवाची निंदा नव्हती केली. आणि वैष्णवांची निंदा करण्याचं एक कारण होतं, कारण त्यांना कधी कोणी वैष्णव भेटलेच नव्हते. जे व्यक्ती नेहमी दारुड्यांच्या संगतीत असतात, त्यांना वैष्णव कुठे भेटणार? आणि म्हणून वैष्णव कधी न भेटल्यामुळे त्यांनी कधी त्याची निंदा केली नव्हती. त्या एका गुणामध्ये हे होते आणि त्या दिवशी त्या एका सद्गुणामध्ये, की वैष्णवांची कधी निंदा नव्हती केली. त्यांनी ते संकीर्तन ऐकून त्या संकीर्तनामध्ये भाग घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्री चैतन्य महाप्रभूंना जेव्हा दिसले, तर श्री चैतन्य महाप्रभूंना म्हणतात, "तुझं कीर्तन खूप छान होतं रात्री. चांगला गाजावाजा केलास तू." आणि म्हणतात, "मंगला चंडीचे कीर्तन नाही गात कास तू? तू काय फक्त कृष्णाचेच कीर्तन गातोस का?" तेव्हा तिथे वृंदावनदास ठाकूर म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्याशी काही वादविवाद नाही घातला आणि तिथून दुरून निघून गेले. तर त्या दिवशी जगाई आणि मधाईने एक मोठं काम केलं, की त्यांनी संकीर्तनामध्ये भाग घेतला. त्या कीर्तनाचा त्यांनी गोडवा चाखला. त्या कीर्तनाची त्यांनी स्तुती केली आणि त्यांनी वैष्णवांची निंदा कधी केली नव्हती. त्या रात्री श्री नित्यानंद प्रभू पुन्हा एकदा जेव्हा प्रचार कार्यासाठी निघाले होते, तेव्हा त्यांनी बघितलं जगाई आणि मधाई त्या श्री चैतन्य महाप्रभूंच्या त्या घाटावर आहेत आणि त्यांना काय मनामध्ये झालं माहीत नाही. त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, "कृपया परमेश्वराचं नाव घ्या." तत्क्षण मधाई रात्री दारू पीत होते. त्यांच्या हातामध्ये एक मडकं होतं. ते मडकं त्यांनी फोडलं आधी आणि त्या मडक्याला त्यांनी नित्यानंद प्रभूंच्या कपाळावर मारलं. त्याआधी त्यांनी विचारलं, "तुझं नाव काय?" तर नित्यानंद प्रभू म्हणतात, "माझं नाव अवधूत." "अवधूत? अवधूत हे काही नाव नव्हे, हे सगळ्यांना माहिती आहे. अवधूत म्हणजे जो व्यक्ती सर्व धूत म्हणजे निर्धूत कल्मष, ज्यांनी हृदयातले सर्व कल्मष धुवून काढलेत,
जो आता धुण्या पलीकडे गेलाय त्याला म्हणतात अवधूत. पण त्यांनी ॲक्चुअली एका अर्थाने स्पष्ट उत्तर दिलं होतं, की मी या नियमांच्या पलीकडे आहे. मी पूर्णपणे निर्धूत आहे, अवधूत आहे. पण त्यांना वाईट वाटलं, तर ते मधाईला एवढा राग आला. मधाईने मडकं घेऊन श्री नित्यानंद प्रभूंचं कपाळ फोडलं आणि ते रक्त वाहत पूर्ण नित्यानंद प्रभूंचं शरीर भिजलं. आणि हे बघून जगाईला का कोणास ठाऊक थोडं वाईट वाटलं आणि जगाई म्हणतात, "अरे, त्यांनी काय उलटं उत्तर दिलं नाही, तू त्याला का मारतोयस?" आणि हे दृश्य काही जणांनी बघितलं आणि लगेच पळत श्री चैतन्य महाप्रभूंकडे भेटले. श्री चैतन्य महाप्रभूंना म्हटलं, की जगाई आणि मधाईने नित्यानंद प्रभूंना मारायचा प्रयत्न केला. श्री चैतन्य महाप्रभू तिथे उपस्थित झाले. "चक्रा, चक्रा!" म्हणून म्हणाले. तिथे लगेच सुदर्शन चक्र उपस्थित झालं आणि सुदर्शन चक्र बघताच जगाई आणि मदाई थरथर, थरथर कापू लागले आणि जगाईने मधाईला थांबवलं होतं. तर त्याच्यामध्ये थोडा चांगुलपणा होता. जगाईने जेव्हा ते केलं होतं, तेव्हा नित्यानंद प्रभूंनी बघितलं होतं, की याच्यामध्ये एक चांगुलपणा आहे. तर नित्यानंद प्रभूंनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितलं, "हा जो जगाई आहे ना, याने तर मला वाचवलंय. तुम्ही याला का मारताय? याने माझ्याकडून बोलला होता." असं म्हणताच श्री चैतन्य महाप्रभूंनी जगाईला पूर्ण कृपा दिली आणि जगाई लगेच तिथे श्री चैतन्य महाप्रभूंच्या शेजारीच होता. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याच्या छातीवर आपला पाय ठेवला आणि श्री चैतन्य महाप्रभूंचा जेव्हा स्पर्श जगाईच्या छातीवर झाला, तेव्हा जगाईमध्ये पूर्णपणे कृष्ण प्रेम जागृत झालं आणि जगाई कृष्ण, 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 कृष्ण करत प्रेमाश्रू वाहत बेशुद्ध झाला. आणि हे दृश्य बघून मधाईला लक्षात आलं, की अरे हा माझ्यासोबत होता. याने पण सर्व वाईट कृत्य केलेत. आम्ही दोघं नेहमी एकाच सोबत होतो आणि याला कृष्ण प्रेम प्राप्त झालं आणि याला आता ते सुदर्शन चक्र याची शिक्षा नाही मिळणार आहे, मग मलाच का? त्याचं पण हृदय परिवर्तन झालं आणि ते श्री चैतन्य महाप्रभूंना म्हणतात, "आम्ही दोघांनी सोबत सर्व वाईट कृत्य केले. तुम्ही त्याला प्रेमदान दिलं, मला का नाही दिलं? मला शिक्षा का मिळते?" श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, "कारण तू अपराधी आहेस." मधाईने म्हटलं, "अहो, पण मोठ्या-मोठ्या राक्षसांनी जेव्हा तुमच्याशी लढले, तुम्ही त्यांना वध केला, तेव्हा त्यांना पण तुम्ही मुक्ती दिली आहे, तुम्ही मला का मारताय?" तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, "त्या राक्षसांची गोष्ट वेगळी होती. त्या राक्षसांनी माझ्यावर प्रहार केला होता. तू माझ्यावर प्रहार नाही केलायस. तू माझ्या शुद्ध भक्तावर प्रहार केलायस. तू नित्यानंद प्रभूंवर प्रहार केलायस. तुला मी सोडणार नाही." ते म्हणाले, "काहीतरी मला सूट सांगा." तेव्हा मधाईला सांगितलं, "ज्या नित्यानंद प्रभूंचं तू रक्त वाहिलंयस, त्या नित्यानंद प्रभूंनी जर तुला माफ केलं, तर मी तुला सोडेन." मधाईने लगेच सगळं काही सोडून दिलं. नित्यानंद प्रभूंचे चरण धरले आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना सांगितलं, "जर तू याला माफ केलंस, तर मी याला सोडायला तयार आहे." नित्यानंद प्रभूंनी माधाईला धरलं आणि त्याला सांगितलं, "यांनी काहीही चूक नाही केली आहे. यांनी काहीही वाईट नाही केलंय. यांनी इथून रक्त जरी वाहिलं, पण मला इजा काही नाही झाली. मला दुखलं अजिबात नाही. थोडंफार रक्त वाहिलंय. जरी त्यांचं पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं होतं, पण नित्यानंद प्रभू म्हणतात, "मला काहीच नाही झालं. मला इजा कणभर पण नाही झाली आणि मी याला आलिंगन करतो." आणि नित्यानंद प्रभूंनी त्यांना जे मारायला उठले होते, प्राण घ्यायला होते, त्यांना नित्यानंद प्रभूंनी आलिंगन केलं आणि आपल्या आलिंगनाद्वारे माधाईसारख्या वाईट व्यक्तीला त्यांनी प्रेमदान दिलं. हे परिवर्तन बघून श्री चैतन्य महाप्रभू फार खुश झाले आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलंय, "आजपासून तुम्ही दोघं चांगले भक्त झाले आहात. आजपासून तुम्ही पुन्हा कधी वाईट कृत्य करू नका." तर एक होतं त्यांना सांगितलं होतं, की तुम्ही याच्यापुढे चांगले भक्त व्हा, भक्ती करा, भक्तांसोबत राहा आणि म्हणाले वाईट कृत्य करू नका. श्रील प्रभुपादांनी पण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये दीक्षा देण्याची जी विधी दिली आहे, त्याच्यामध्ये सांगतात श्रील प्रभुपाद, तुम्ही कोणीही असू दे. तुम्ही ब्राह्मण समाजातले असू दे, क्षत्रिय समाजातले असू दे, या समाजातले असू दे, धनगर समाजातले असू दे, कुठल्याही समाजातले असू दे. सगळ्यांना श्रील प्रभुपाद बोलावतायत आणि म्हणतात, "आधी तुम्ही मांसाहार केलाय, मद्यपान केलंय, हे केलंय, ते केलंय, जे काही केलंय, जर तुम्ही पवित्र जीवन जगण्यासाठी तयार असाल, तर तुम्हाला श्रील प्रभुपाद नित्यानंद प्रभूंचे प्रतिनिधी बनून दीक्षा देण्यासाठी तयार आहेत. 2 अटी आहेत. इथून पुढे पवित्र जीवन जगा. इथून पुढे रोज 16 माळा हरिनामाच्या स्वीकारा. श्रीकृष्णांना भोग अर्पण करून अन्न स्वीकार करा. सत्संग करा, कीर्तनामध्ये भाग घ्या, कुठेतरी परमेश्वराच्या सेवेमध्ये काहीतरी संलग्न व्हा." आणि म्हणतात, "याच्या पुढे 4 जे दोष पूर्ण क्रिया आहेत, 4 वाईट कृत्य आहेत. मांसाहार करणे, व्यभिचार करणे,
मद्यपान करणे आणि जुगार करणे. ह्या 4 गोष्टींपासून दूर राहा. ह्याच 2 गोष्टी बघा श्रील प्रभुपादांनी दीक्षाविधीमध्ये घेतल्या आहेत. श्रील प्रभुपादांनी आपल्याला जे काही दिलंय, ते परंपरेमध्ये दिलंय. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी या प्रसंगी त्यांना तेच सांगितलं, याच्यापुढे तुम्ही चांगले भक्त बना आणि याच्यापुढे तुमचे वाईट कृत्य करायचे नाही. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी सर्वांच्या देखत एक आश्वासन दिलं. आजपासून मी तुमच्या शरीरामध्ये राहीन. आजपासून मी तुमच्या मुखाद्वारे हरिनाम करीन. आजपासून तुम्ही माझे आंतरिक भक्त व्हाल. आणि सर्व भक्तांना सांगितलं, यांना आपल्या घरी घेऊन या. आज रात्रीच्या संकीर्तनामध्ये जगाई आणि मधाई भाग घेतील. तर ज्या संकीर्तनामध्ये मोठे-मोठे गर्विष्ठ ब्राह्मणांना श्री चैतन्य महाप्रभूंनी स्थान नाही दिलं, त्या संकीर्तनामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतःहून त्यांना निमंत्रण दिलं. तर या जगाई आणि मधाईला श्री चैतन्य महाप्रभूंनी एवढी कृपा का दिली, की नित्यानंद प्रभूंच्या मनामध्ये इच्छा होती, की जर या पापीतल्या पातकी सर्वात निम्न स्तरावर जे लोक आहेत, त्यांना जर मी भक्त बनवलं, तर श्री चैतन्य महाप्रभूंची ख्याती किती वाढेल. म्हणून भक्ती विनोद ठाकूर एका भजनामध्ये म्हणतात, की गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन. आणि त्याच्यानंतर म्हणतात, की या हरिनामाचं काय शक्ती आहे म्हणतात, तार साक्षी जगाई मधाई. या हरिनामामध्ये किती शक्ती आहे, तर ती जगाई आणि मधाईद्वारे आहे. नित्यानंद प्रभू हरिदास ठाकूरांना जेव्हा विनंती करतात, चला आपण जाऊन यांना प्रचार करूया, तेव्हा एक म्हणतात, आजपर्यंत लोकांनी भागवतातली अजामिलाची कथा ऐकली आहे. हरिनामामुळे त्या अजामिलाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलंय. अरे पण हरिदास ठाकूर, ती अजामिलाची जी कथा आहे ती सत्ययुगातली कथा आहे. ती खूप जुनी कथा आहे आणि लोक नुसती ती कथा ऐकतात, पण त्या कथेमध्ये विश्वास निर्माण करायला पाहिजे आपल्याला. म्हणून पुराणांमध्ये अजामिलाची कथा फक्त ऐकायची नाहीये, आपण त्या कथेला सार्थक करू. आपण हरिनामाद्वारे अजामिलासारख्या या वाईट व्यक्तींचं परिवर्तन करू. म्हणून श्री नित्यानंद प्रभूंमध्ये स्वतःच्या प्रचारकाला विशेष गौरव प्राप्त करण्याची भावना नव्हती. त्यांच्या मनामध्ये होतं, पुराणांमध्ये जी कथा दिली आहे ना, ती सार्थक करायची आहे. हरिनामाची ख्याती मला स्थापित करायची आहे आणि माझ्या स्वामींचा महिमा मला स्थापित करायचा आहे. अशा प्रकारे श्री नित्यानंद प्रभूंनी त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये नेहमी एकच भूमिका घेतली, की श्री चैतन्य महाप्रभूंचं दासत्व स्वीकारूया आणि श्री चैतन्य महाप्रभूंचं दासत्व आपण नेहमी वितरित करूया. तर आपलं खूप मोठं सौभाग्य आहे, की त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी श्रील प्रभुपाद, ज्यांनी श्री नित्यानंद प्रभूंची मूर्ती प्रत्येक मंदिरामध्ये स्थापित केली आहे, ते तुम्हा आणि आम्हासाठी श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेवर चर्चा करताना श्रील प्रभुपाद भगवद्गीतेच्या एका तात्पर्यामध्ये लिहितात, की श्री नित्यानंद प्रभूंनी, श्री चैतन्य महाप्रभूंनी एका जगाई मधाईचं तारण केलं. पण श्रील प्रभुपाद एका तात्पर्यात लिहितात, त्याच नित्यानंद प्रभूंच्या कृपेने त्या नित्यानंद प्रभूंचे प्रतिनिधी हजारो हजारो जगाई मधाईला तारण करू शकतात. परमेश्वराचा ना खूप मोठा गुण आहे, की परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतात, त्यांना आपल्याहून अधिक कार्य करण्यासाठी शक्ती देतात. रामचंद्रांना लंकेला जाण्यासाठी एक पूल लागला. पण रामचंद्रांचे दास हनुमानजी त्यांचंच नामस्मरण, जय श्रीराम असं नामस्मरण करून एका उडीत लंकेपर्यंत पोहोचले. तसंच नित्यानंद प्रभूंनी एका जगाई मधाईला तारण केलं आणि जगाई मधाई सारखे हजारो हजारो लोकांना त्यांचे प्रतिनिधी श्रील प्रभुपाद आजही तारण करतायत आणि पुढे येणाऱ्या अनेक अनेक वर्षांसाठी तारण करणार आहेत. आपण आपल्या क्षमतेप्रमाणे जर श्रील प्रभुपादांना काही मदत करू शकलो, एका मुंगीप्रमाणे, एका खारुताईप्रमाणे, तर आपल्यालाही त्यांच्या स्वामींची, श्री नित्यानंद प्रभूंची, श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त होऊ शकते. आणि अशा या भावनेमध्ये आपण प्रचार कार्यात कुठेतरी लहानशा का होईना, पण लहानशा कुठल्यातरी आपापल्या परीने मदत केली पाहिजे. कारण श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा आहे, घरोघरी हरिनाम संकीर्तन व्हावं. घरोघरी श्री श्री राधाकृष्ण यांची प्रेमाची स्तुती व्हावी. श्री श्री राधाकृष्ण यांना आपण भोग अर्पण करावा आणि तो पवित्र भोग आपण स्वतःही स्वीकार करावा आणि पूर्ण मनुष्य समाजामध्ये याचा मोफत वाटप करावा. या मोठ्या कामगिरीसाठी आपल्याला श्रील प्रभुपादांनी एक संधी दिली आहे. आपल्या शहरात आपण जिथे कुठे राहतो तिथे या प्रचार कार्यामध्ये आपण मदत करू शकतो. आपल्या मानसिकतेने, आपल्या वाचिक शक्तीने, आपल्या बौद्धिक शक्तीने, आपल्या शारीरिक शक्तीने, आपल्या आर्थिक शक्तीने, आपल्या सामाजिक काही आपलं जर प्रतिष्ठा असेल त्यानुसार. पण कुठेतरी आपण जर मदत केली,
तर कदाचित श्री नित्यानंद प्रभूंची कृपा आपल्यालाही प्राप्त होईल. असं म्हणून मी इथे समाप्त करतो. जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल, तर आपण स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता. जय श्री नित्यानंद प्रभू की जय. जय श्री चैतन्य महाप्रभू की जय. जय श्री नित्यानंद त्रयोदशी महामहोत्सव की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. हरिबोल प्रभूजी, दंडवत प्रणाम. माझा एक प्रश्न होता, की आपण नेहमी हे करतो, की म्हणजे आता जसं नित्यानंद प्रभूंविषयी सांगितलं, की एक नित्यानंद जे तत्व आहे ते शरणागतीचं आहे. तर हे आध्यात्मिक जीवनामध्ये कधी-कधी हे कानांना ऐकायला खूप सोपं जातं. परंतु जेव्हा आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जो मूड आहे नित्यानंद प्रभूंना आपण ज्या पद्धतीने म्हणजे आपण ज्या प्रार्थना असतात आपल्या, की ते एवढं म्हणजे नित्यानंदांप्रती एवढं जवळीक वाटत नाही आपल्याला. तर मग त्यासाठी आपण तो जो मूड आणण्यासाठी म्हणजे जसं चैतन्य महाप्रभूंना आपण पटकन भगवंतांच्या रूपामध्ये बघतो. तसं नित्यानंद प्रभूंना पण एक तत्व जे आहे शरणागतीचं, तर ते जीवनामध्ये अजून चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आणि ते उतरवण्यासाठी अजून कशा पद्धतीने आपण स्वतःला म्हणजे आपण एक प्रयत्न केला पाहिजे? 2 पद्धतीने मी उत्तर देईन, की परमेश्वर कारण हे सर्व दृष्टीने परिपूर्ण आहेत, सर्व दृष्टीने संपूर्ण आहेत, पूर्णपणे दोषरहित आहेत. त्याच्यामुळे एका अर्थाने परमेश्वराची सेवा करणं सोपं असतं. कारण परमेश्वरामध्ये चुका नसतात, परमेश्वरामध्ये दोष नसतात. परमेश्वर हे प्रत्येक दृष्टीने, प्रत्येक परिस्थितीमध्ये 108% बरोबर असतात. तर अशा व्यक्तींची सेवा करणं त्यातल्या त्यात सोपं जातं. पण जे परमेश्वराला प्रिय आहेत, त्यांची सेवा करणं कठीण जातं. का बरं? कारण परमेश्वराला जी सेवा करतात, त्यांच्यामध्ये दोष असतात. त्यांच्यामध्ये कुठले दोष असतात? जे दोष परमेश्वराची सेवा करण्यामध्ये अडथळा नसतात, ते दोष असतात. या जगामध्ये काही दोष आहेत. ते दोष काय आहेत? ते दोष आपल्याला परमेश्वराला प्राप्ती करण्यासाठी अडथळा आहेत. जसं गर्वाचा दोष आहे. तर गर्वाचा दोष इंद्राला होता. परमेश्वराची प्राप्ती करू शकला नाही. आणि जरी त्यांनी माफी मागितली, तरी पण प्रामाणिकपणे माफी नाही मागितली. कारण नंतर पुन्हा एकदा श्रीकृष्णांना अडवलं त्याने. तर म्हणून गर्वाचा एक दोष आहे, जो परमेश्वराच्या प्राप्तीसाठी एक मोठा अडथळा आहे. जेव्हापर्यंत तो दोष शून्य होत नाही, तेव्हापर्यंत आपण परमेश्वराला प्राप्ती नाही करू शकत. पण अजून एक दोष आहे. त्याला मी म्हणू शकतो क्रोध. क्रोधाचा दोष आहे, तो परमेश्वराला प्राप्ती करण्यासाठी अडथळा नाही बनत. साधारण व्यक्तीचा जो दोष आहे, तो अडथळा बनतो. पण हनुमानजींचा क्रोध आहे, तो परमेश्वराच्या प्राप्तीसाठी खूप मदत केली त्या दोषाने. श्रीकृष्णांनी अर्जुनामध्ये क्रोधाचा दोष निर्माण केला. त्यांना माफी करायची होती, पण सांगितलं की नाही, तुला आठवतंय? कर्णासोबत जेव्हा समोरासमोर प्रसंग येतो महाभारतामध्ये, तेव्हा कर्ण त्याचं चाक फसलेलं असतं जमिनीत, तर कर्ण खाली उतरलेला असतो. श्रीकृष्ण म्हणतात, "हा क्षण आहे याला मारण्याचा." तेव्हा अर्जुन म्हणतात, "हे तर नियमांच्या विरुद्ध आहे. हा जमिनीवर याला कसं मारायचं?" तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, "नियम कोणाबद्दल बोलतोयस तू? याच्याबद्दल बोलतोयस? यांनी अभिमन्यूला मारताना नियम पालन केले? यांनी द्रौपदीचं जेव्हा वाईट व्यवहार केले, तेव्हा यांनी नियम पालन केले? यांनी कुठले नियम पालन केलेत? ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी नियम पालन नाही केलेत आणि सर्व वाईट व्यवहार केलेत, त्या व्यक्तीसाठी नियम पालन करू नको." त्या सर्व वाईट गोष्टींची विस्मृती झाली होती अर्जुनाला. श्रीकृष्णांनी त्या विस्मृती झालेल्या अर्जुनाच्या मनामध्ये ती स्मृती पूर्ण जागृत केली. त्याच्या मनामध्ये क्रोध निर्माण केला आणि त्या क्रोधाच्या आधारावर अर्जुनाने तो बाण घेतला आणि कर्णाचं शिरच्छेदन केलं. तर काही दोष या जगामध्ये असे आहेत, जे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अडथळा बनतात. पण काही दोष या जगामध्ये असे आहेत, जे परमेश्वराला प्राप्तीसाठी बाधक नाही बनत. परमेश्वराच्या भक्तांमध्ये ते दोष असतात, जे परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी बाधक नाही बनत. परमेश्वराच्या भक्तामध्ये ते दोष नसतात, जे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी बाधक बनतात. पण आपण हे नाही बघत, की यांच्यामध्ये हे जे दोष आहेत, ते परमेश्वराच्या सेवेमध्ये ते लावतायत. आपल्याला ते दोष दोष दिसतात. आणि आपल्याला जेव्हापर्यंत हा आदर्शवाद राहील,
मी केवळ एका परमशुद्ध व्यक्तीची सेवा करणार, तेव्हापर्यंत आपल्याला स्वामी केवळ श्रीकृष्ण लागणार. श्रीकृष्ण जेव्हापर्यंत या जगात येणार नाही, श्रीकृष्ण जेव्हापर्यंत मला स्वतः दीक्षा देणार नाही, श्रीकृष्ण स्वतःहून जेव्हा मला मार्ग सांगणार नाही, श्रीकृष्ण स्वतःहून जेव्हा मला गीता सांगणार नाही, तेव्हापर्यंत मी काही सेवा करणार नाही. तर आपण परम शुद्ध व्यक्तीची वाट बघत बघत कदाचित अनेक अनेक आयुष्य निघून जातील. पण हेच जर आपण म्हटलं, की आपण त्या व्यक्तींची सेवा करू, त्या व्यक्तींची आपण आज्ञापालन करू, जे परमेश्वराची सेवा करण्यामध्ये स्थित आहेत, स्थिर आहेत आणि अविचलित आहेत. जे दृढ व्रत आहेत. ज्यांनी व्रत घेतलंय, कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, उन्हाळा असू दे, तारुण्य असू दे, वार्धक्य असू दे, बालपण असू दे, आजारपण असू दे, चांगलं स्वास्थ्य असू दे, परमेश्वराची सेवा मी सोडणार नाही. हे दृढ व्रत ज्यांनी स्वीकारलंय, अशा व्यक्तींची सेवा करायला जर आपण स्वीकारलं, तर आपल्याला परमेश्वराची सेवा करणं सोपं जाईल. पण हा जो एक अडथळा आहे, आपला हा मानसिक अडथळा आहे, की आपल्याला दोषरहित स्वामी पाहिजेत. पण दोषरहित केवळ एकच व्यक्ती येते या जगामध्ये, ते आहे श्री विष्णू. मागच्या प्रवचनामध्ये आपण समुद्रमंथन लीलेवर चर्चा करत होतो. त्या समुद्रमंथन लीलेमध्ये जेव्हा लक्ष्मी देवी जेव्हा वरमाळा घेऊन शोधत होते, प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांना काही ना काही दोष दिसला. त्यांना दोषरहित केवळ एकच व्यक्ती दिसले, मुकुंद, श्रीकृष्ण. आणि म्हणून श्रीकृष्णांना त्यांनी स्वामी म्हणून स्वीकारलं. तर तसं आपण करू शकतो. आपल्याला किती जन्म वाट बघायला लागेल माहिती नाही. कदाचित आपल्यामध्ये ध्रुवा सारखी तेवढी निष्ठा आहे, की आपण 6 महिने श्वासोश्वासच बंद केला ध्रुव महाराजांनी. श्वासोश्वास जर आपला बंद झाला आणि त्यामध्ये जर आपण श्रीकृष्णांना बघू शकलो, तर ध्रुव महाराजांसारखं 6 महिन्यात आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. किंवा अर्जुनासारखं जर आपल्यामध्ये तेवढी निष्ठा असेल, तर श्रीकृष्ण आपल्याला प्राप्त होतील. पण जर आपण तसे नसू, तर आपल्याला कदाचित श्रीकृष्णांचे एक प्रतिनिधी लागतील. आणि म्हणून आपल्याला हे स्वीकार केलं पाहिजे, की जर आपल्याला एक आतुरता असेल, आतुरता आणि धैर्य ह्या 2 थोड्या विरोधास्पद गोष्टी आहेत. धैर्य क्रियेसाठी नसावं, आपण जी भक्ती करतोय त्याच्यासाठी नसावं. धैर्य असावं, आपण जी भक्ती करतोय त्याचं फळ कधी मिळेल त्याच्या प्राप्तीसाठी. म्हणून एका तात्पर्यामध्ये भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणतात, जेव्हा आपण कुठलीही कार्य करतो या जगामध्ये आणि ते कार्य केल्यानंतर म्हणतो, "हे परमेश्वरा, या कार्याला मला सिद्धी प्राप्त होऊ दे, या कार्याचं मला फळ मिळू दे." ही परमेश्वराला प्रार्थना करणं हे अल्पशा प्रमाणामध्ये पाप आहे. का पाप आहे माहिती आहे? कारण या जगामध्ये फळप्राप्ती ही क्रिया करणाऱ्या, कर्म करणाऱ्या व्यक्ती अनुसार नाही ठरत. कर्माचे फळ आपल्या पूर्व कर्मांच्या आधारावर आणि परमेश्वराच्या इच्छेवर ठरतात. तर जेव्हा आपण परमेश्वराला प्रार्थना करतो, "परमेश्वरा, मी हे काम केलंय, या कामाचं यश मला मिळू दे." एका दृष्टीने आपण परमेश्वराचं उच्चस्थान स्वीकारत नाहीये. परमेश्वराचे कर्माचे नियम जगाला चालवतात ते आपण स्वीकारत नाहीयेत. म्हणून भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणतात, जेव्हा-जेव्हा आपण अशी प्रार्थना करतो, ते एका अल्पशा प्रमाणामध्ये पाप आहेत. पापवृत्ती आहेत. तर याचा अर्थ आहे, की धैर्य असायला पाहिजे. मी माळा करीन त्याच्यासाठी धैर्य नाही पाहिजे. मी भगवंतांची आराधना करीन त्याच्यासाठी धैर्य नाही पाहिजे. मला सेवा करायची आहे त्यासाठी धैर्य नाही पाहिजे. मी जी सेवा करतोय त्याचं फळ मला श्रीकृष्ण कधी देतील त्याच्यासाठी धैर्य पाहिजे. मी जो जप करतोय त्याचं फळ मला श्रीकृष्ण कधी देतील त्याच्यासाठी धैर्य पाहिजे. पण आतुरता पाहिजे कशासाठी पाहिजे? जप करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, सत्संग करण्यासाठी आतुरता पाहिजे. तर कुठे आतुरता वापरायची आणि कुठे धैर्य वापरायचं हे जर आपल्याला समजलं, तर आपलं जीवन सोपं होईल आणि त्यासाठी गुरु लागतात. म्हणून कुठल्या-कुठल्या परिस्थितीमध्ये सद्गुण पण दुर्गुणासारखे आपल्यावर काम करतील. एखादा व्यक्ती आहे, तो आहे, "अरे काय तू करत नाहीस? मंदिरात वगैरे येत नाहीस?" "नाही, मी असं ऐकलंय, तत्रार्पिता नियमितः स्मरणेन कालः." शिक्षाष्टकाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, की हरिनाम घेण्यासाठी नियम नाहीयेत. म्हणून मग मंदिरात जायची काय गरज आहे? मंदिरात न येता गेल्या 11 महिन्यामध्ये आपल्या सर्वांची भक्तीची काय परिस्थिती झाली ते स्वतः तुम्ही मानसिक आरशामध्ये बघा आणि विचार करा. जेव्हा मंदिरामध्ये यायला आपल्याला परवानगी नव्हती, तेव्हा आपल्या माळांची काय हालत झाली? तेव्हा आपल्या श्रवणाची हालत काय झाली? तेव्हा आपल्या चेतनेची हालत काय झाली? पण तत्रार्पिता नियमित स्मरणेन काल या वाक्याचा अर्थ आहे, की आपण
आपल्या परिस्थिती अनुसार जप केला पाहिजे आणि जर आपली खूप वाईट परिस्थिती असेल, तर श्रीकृष्णांच्या इतर रूपांना प्राप्त करण्यासाठी जे काही नियम आहेत, जसं मूर्तीपूजा करण्यासाठी अंघोळ केलेली पाहिजे. मूर्तीपूजा करण्यासाठी स्वच्छ कपडे पाहिजेत. महिला काही काळांमध्ये मूर्तींना स्पर्श करू शकत नाहीत. पुरुष केवळ 30ही दिवस स्पर्श करू शकतात. हे सर्व नियम हरिनामाला लागू होत नाहीत. जर आपण आजारी आहोत, हॉस्पिटलमध्ये आहोत, अंघोळ नाही केली आहे, ताप आलाय, आपले काही परिस्थिती वर-खाली असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही नियम लागू होत नाही हरिनामावर. याचा अर्थ असा नाही, की आपण रात्री 12 वाजता हरिनाम करू. म्हणून आपण वाचन करू, आतुरता चांगला गुण आहे हे पण वाचू आणि धैर्य चांगला गुण आहे ते पण वाचू. NOI मध्ये उपदेशामृतामध्ये वाचू. उत्साहात, निश्चयात, धैर्यात आणि तेव्हा आपल्याला वाटेल उत्साह पण करायला सांगतायत रूप गोस्वामी आणि धैर्य पण करायला सांगतायत. आता धैर्य कुठे वापरायचं आणि उत्साह कुठे वापरायचं ते श्रीकृष्ण सांगत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला गुरु लागतात जे म्हणतायत, की धैर्य या ठिकाणी वापरायचंय. इथे उत्साह नाही वापरायचा आहे. फळप्राप्तीसाठी उत्साह नाही वापरायचा आहे आणि आपल्या सेवेसाठी, आपल्या साधनेसाठी धैर्य नाही वापरायचं आहे. हो, आता लक्षात आलं. तत्रार्पिता नियमित स्मरणेन काल नियम नाहीयेत हरिनामासाठी. कुठले नियम नाहीयेत. मूर्तीपूजेचे नियम नाहीयेत. तपस्या करण्यासाठी शरीर लागतं. जर कोणी आजारी असतील, पलंगावर झोपण्यासाठी त्यांना सांगितलंय. तुम्ही पलंगावरून उठू शकत नाही. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही मूर्तीपूजा करू शकता नाही. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ध्रुव महाराजांसारखी तपस्या करू शकता नाही. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही मोठे विद्वान होऊ शकता नाही. पण त्या परिस्थितीमध्ये हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. म्हणून तत्रार्पिता नियमित स्मरणेन काला म्हणजे ते सर्व इतर जे मार्ग आहेत परमेश्वराला प्राप्तीचे, त्यांचे जे नियम आहेत ते इथे लागू होत नाही. पण हरिनामाचे काही नियम आहेत. हरिनामाचे हे नियम आहेत, की आपण 10 नाम अपराध टाळता हरिनाम केलं पाहिजे. आपण नीट त्याचं उच्चारण केलं पाहिजे आणि जे आपण उच्चारण करतोय ते आपण ध्यानपूर्वक श्रवण केलं. हे नियम आहेत त्याचे. हे आपल्याला सांगायला कोणतरी पाहिजे. म्हणून जर आपण हा अट्टहास केला, की मला केवळ परम शुद्ध, दोषरहित व्यक्ती पाहिजे, तर एकच व्यक्ती आहे श्रीकृष्ण. बाकी प्रत्येक व्यक्तीमध्ये काही अल्पशा प्रमाणामध्ये दोष असणार कारण श्री विष्णू यांना सोडून बाकी सगळे व्यक्ती आहेत. हे जीवतत्व आहेत आणि जीवतत्व हा अंश आहे आणि परमेश्वर हे विभू आहेत. तर जे लोकं दोषरहित, शुद्ध व्यक्तींचा अट्टहास करतात, त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती होत नाही. कारण आध्यात्मिक प्रगतीसाठी सत्संग लागतो, आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन लागतं, आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण जे वाचन करतोय, जे श्रवण करतोय, त्याच्यामध्ये प्रश्न उत्तरं लागतात. त्याच्यामध्ये खुलासा लागतो. आणि जेव्हापर्यंत आपण त्या व्यक्तीला स्वीकारच नाही करत आहे, की हे व्यक्ती मला मार्गदर्शन करतील, हे व्यक्ती मला काहीतरी खुलासा करतील, हे व्यक्ती मला काहीतरी जरा स्पष्ट करून अजून सांगतील. आपल्याला जर केवळ श्रीकृष्णांकडूनच मार्गदर्शन पाहिजे असेल, मिळेल. श्रीकृष्ण प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर वाट बघावी लागेल आणि आपल्या मागे आलेल्या लोकांना पुढे जाताना बघायला तिथे पण आपल्याला धैर्य दाखवायला लागेल. जर श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठी आपल्याला धैर्य दाखवायचं आहे, मग आपल्या नंतर भक्तीमध्ये ज्यांनी प्रवेश केलाय, ते मार्गदर्शन स्वीकारून असे पुढे निघून जातील. त्यांना बघून आपले डोळे मोठे नाही व्हायला पाहिजेत. तिथे पण आपल्याला धैर्य लागेल मग, की नाही श्रीकृष्णांची वाट बघतोय मी. श्रीकृष्ण जेव्हा येतील तेव्हा स्वतः मला मार्गदर्शन करतील. श्रीकृष्णांनी सूर्यदेवांना गीता सांगितली. श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली. तसं श्रीकृष्ण मलाही गीता सांगतील. सांगतील तुम्हाला. पण ते कधी सांगतील ते त्यांच्यावर आहे. जर त्याच्या आधी जर तुम्हाला गीता ऐकायची असेल, तर मग जशी आहे तशी परंपरेमध्ये त्यांच्या प्रतिनिधीकडून शिकण्याची आपल्यामध्ये तयारी पाहिजे. त्यासाठी दोष स्वीकारायला आपली तयारी पाहिजे. दोष स्वीकारणे म्हणजे चुकीच्या गोष्टी स्वीकारणे नव्हे. दोष स्वीकारणे म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये काही कमीपणा असतो. त्या कमीपणामध्ये त्या व्यक्तीची श्रीकृष्णांप्रतीची निष्ठा ओळखून त्या कमीपणाला स्वीकारणे, याबद्दल माझा माझा बोट मी तिथे दाखवतोय. तर कोणाला अमुक-अमुक गोष्टींमध्ये थोडा आळस असेल, पण इतर गोष्टीमध्ये खूप उत्साह असेल. आपण तो उत्साह बघितला पाहिजे. कोणाला तत्वमध्ये जास्ती रस नसेल, पण कीर्तनामध्ये रस असेल, आपण ते बघितलं पाहिजे. कोणाला सेवेमध्ये खूप
छान चांगलं वाटतं, पण श्रवणामध्ये किंवा कथा ऐकण्यामध्ये एवढा रस नाहीये. आपण ती चांगली बाजू बघायला पाहिजे. जर आपण दोष बघत गेलो, आपल्याला वैष्णवांमध्ये दोष दिसतील, आपल्याला श्री गुरूंमध्ये पण दोष दिसतील, आपल्याला आपल्या आचार्यांमध्ये पण दोष दिसतील. काही श्री चैतन्य चरितामृतामधला संदर्भ आहे. मी तुम्हाला नंतर श्लोक नंबर पाठवीन. पण त्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात. श्रील रघुनाथ दास गोस्वामी आहेत. रघुनाथ दास गोस्वामी हे गोवर्धन मजुमदार आणि हिरण्य मजुमदाराचे खूप जमीनदारांचे मुलगा होता. खूप श्रीमंत होते. पण त्यांनी दुसरं टोक गाठलं, की 3 दिवसातून एकदा एका ओंजळीमध्ये जे ताक येतं, ते ताक प्यायचे. त्यांनी सर्व धन, त्यांचे जे पैसे होते ते सगळे त्यांनी नाकारले आणि 3 दिवसातून एकदा ताक पिऊन जिवंत राहायचे आणि राधाकृष्णांचं भजन करायचे. या रघुनाथ दास गोस्वामींना नावं ठेवणारे पण लोकं आहेत. हे मी नाही म्हणत आहे. श्रील प्रभुपाद चैतन्य चरितामृताच्या एका तात्पर्यामध्ये लिहितात. म्हणून प्रभुपाद तिथे लिहितात, जर तुम्हाला नावं अजूनही सांगतो तुम्हाला, रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे ब्राह्मण कुळात जन्मले होते. गौड, सारस्वत, ब्राह्मण. आणि रघुनाथ दास गोस्वामी आहेत, हे कायस्थ परिवारातले आहेत आणि बंगालमध्ये कायस्थ ही जात आहे, याला शूद्र समजलं जातं. अजूनही काही लोक आहेत राधाकुंडाच्या आजूबाजूला राहतात. ते रघुनाथ दास गोस्वामींना रघुनाथ दास गोस्वामी नाही म्हणत, ते म्हणतात दास गोस्वामी. दास गोस्वामी म्हणजे रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे ब्राह्मण कुळातले साधू आहेत आणि रघुनाथ दास गोस्वामी हे शूद्र समाजातले गोस्वामी आहेत. विचार करा, रघुनाथ दास गोस्वामींमध्ये पण दोष शोधणारे राधाकुंडाच्या जवळ राहणारे साधू संत आहेत. ते तुमच्या आणि आमच्यासारखे कंपनीमध्ये काम करणारे लोक नाहीत. पवित्र जीवन जगणारे, 4 नियमांचं पालन करणारे, राधाकृष्णांचं नामस्मरण करणारे लोक जे रघुनाथ दास गोस्वामींना रघुनाथ दास गोस्वामी नाही म्हणत, दास गोस्वामी म्हणतात. त्याच्यामध्ये हीनता दाखवतात. दास गोस्वामी आहेत. सो ज्यांना दोष बघायचे आहेत, त्यांनी रघुनाथ दास गोस्वामींमध्ये पण दोष बघितले आहेत. त्यांनी अनेक लोकांमध्ये दोष बघितले आहेत. जर आपण तो हट्ट केला, तर मग त्याला सीमा नाहीये. पण आपण हे बघितलं पाहिजे, ज्याच्यामध्ये जे काही दोष आहेत, पण ते दोष त्याला स्वतःला आणि त्याच्याद्वारे आपल्याला परमेश्वराला प्राप्ती करण्यासाठी प्रेरणा देत आहेत, की परमेश्वराला प्राप्ती करण्यासाठी आपलं खच्चीकरण करतायत. जर कोणा एका व्यक्तीच्या स्वभावामुळे, जर कोणा एका व्यक्तीच्या वागणुकीमुळे आपल्या उत्साहाचं खच्चीकरण होत असेल, तर नक्कीच आपण त्या व्यक्तीपासून दूर असायला पाहिजे. आपण दुरून त्याला नमस्कार करू शकतो. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर एका तात्पर्यामध्ये लिहितात, वैष्णव विविध प्रकारचे असतात. जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू रामानंद रायांना भेटले कोवूरला, तेव्हा एक श्लोक येतो, की रामानंद राय शुद्ध भक्त होते, श्री चैतन्य महाप्रभू शुद्ध भक्त होते. दोघांनी एकमेकांना जेव्हा आलिंगन केलं, तेव्हा प्रेमाच्या भावना, श्रीकृष्ण प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या. पण तिथे आजूबाजूला खूप सारे साधारण लोक होते. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी बघितलं, विजातीय लोक देखे कोलीला संवरण. श्री चैतन्य महाप्रभूंनी विजातीय लोकांना बघितलं आणि आपल्या भावनांचं संवरण केलं, आवरण केलं. म्हणजे आपल्या भावनांना आवरलं त्यांनी. तर प्रश्न येतो, की रामानंद राय हे जन्माने शूद्र होते आणि आजूबाजूला जे लोक उभे होते ते ब्राह्मण जातीतले होते आणि श्री चैतन्य महाप्रभू विश्वंभर मिश्र हे ब्राह्मण कुळातले आहेत. तर सजातीय हे तर ब्राह्मण कुळातले लोक झाले. विजातीय तिथे रामानंद राय आहेत. पण तिथे श्लोकामध्ये लिहिलंय, की रामानंद रायांना आलिंगन करता करता श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा विजातीय लोकांना बघितलं, ब्राह्मणांना बघितलं, तेव्हा त्यांनी कोरीला संवरण, याचा अर्थ आहे सजातीय म्हणजे जे आपल्यासारखं श्रीकृष्णांचे भक्त आहेत, जे आपल्यासारखं श्रीकृष्णांना प्रेम करतात, ते सजातीय. जरी त्यांचा जन्म शूद्र परिवारात झाला असेल तरी. आणि जरी कोणाचा जन्म ब्राह्मण परिवारात झाला असेल, पण त्यांना श्रीकृष्णांशी काही प्रेम नाही, त्यांना वैष्णवांशी काही प्रेम नाही, त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी विजातीय केलं. तर म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, वैष्णवांमध्ये पण सजातीय आणि विजातीय असतात. तर आपण सजातीय वैष्णवांच्या जवळ जायला पाहिजे. आपण जर विजातीय वैष्णवांच्या जवळ गेलो, तर मग थोडा त्रास होतो. आणि जर कोणाच्या व्यवहारामध्ये थोडे काही जर दुर्गुण असतील, तर आपण त्या वैष्णवांना दुरून नमस्कार करायला पाहिजे. आपण त्यांच्या जवळ नाही जायला पाहिजे. कारण जवळ गेल्यावर आपल्या उत्साहाचं खच्चीकरण होतं. आपल्याला अनेक जन्मांनंतर श्रीकृष्णांप्रती आकर्षण निर्माण झालंय आणि आपण छोट्या-छोट्या पाऊल घेऊन श्रीकृष्णाची भक्ती करायचा प्रयत्न करतोय आणि जर कोणा एका वैष्णवाच्या जवळ जाऊन आपल्या त्या दुर्मिळ उत्साहाचं खच्चीकरण होत असेल, किती मोठा घातक प्रसंग आहे तो.
किती मोठी आपली हानी येते. म्हणून ज्या वैष्णवांच्या जवळ जाऊन आपल्या उत्साहाचं वर्धन होत असेल, त्यांच्यामध्ये दोष असणार. पण त्या दोषांना आंधळा डोळा करून जर आपण बघितलं, की या वैष्णवांच्या संगतीमध्ये मला उत्साह निर्मिती होते, अशा वैष्णवांना धरून, त्यांच्या हाताला हात धरून, जसं नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर हे 2 समाजातले व्यक्ती होते. पण दोघांनी एकमेकांचे हात धरून आपल्या स्वामींप्रती, एका स्वामींप्रती त्यांनी जेव्हा आपली निष्ठा घेतली, तेव्हा जगाई आणि मधाईचं परिवर्तन करू शकले. तशाच प्रकारे एका स्वामींना धरून जेव्हा आपण विविध प्रकारचे लोक एकत्र येतो, तेव्हा समाजातल्या दीनहीन जतछिलो, हरी नामे उद्धारिलो. तेव्हा आपण विस्मित करणारं परिवर्तन घडवू शकतो. समाजामध्ये विस्मय निर्माण होणार. हे असं कसं शक्य आहे? हे व्यक्ती बदलले कसे? हे व्यक्ती बदलले कसे? हे व्यक्ती कधीच बदलणार नव्हते. हे कसे बदलले? ते व्यक्ती पण बदलतील. जर श्री चैतन्य महाप्रभूंनी बघितलं, नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर प्रभू हे श्री चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञा पालनासाठी एकमेकांचे हात धरून मिळून प्रचार करतात. आणि कारण ते मिळून प्रचार करत होते ना, म्हणून जगाई आणि मधाईपर्यंत जायची एक हिंमत झाली. नित्यानंद प्रभू एकटे असते तर म्हणाले असते, माहित नाही हे दोघं मला मारतील. हरिदास ठाकूर प्रभू एकटे असते तर म्हणाले असते, माहित नाही हे लोक मारतील. पण नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर कारण एकत्र होते, त्या दोघांना एकमेकांकडे बघून एक आश्वासन झालं, की एक दोघं एकमेकांना आपण मदत करू आणि समाजातल्या जगाई आणि मधाईला आपण श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश देऊ. तर म्हणून काही दोष असणार. श्रीकृष्ण केवळ एक व्यक्ती आहे जे दोषरहित आहेत. लक्ष्मणाने पण एका प्रसंगी भरत महाराजांना चुकीच्या नजरेने बघितलं. पण लक्ष्मणाने त्याचा हट्ट नाही केला. लक्ष्मणाने रामचंद्रांना सांगितलं, "कदाचित या भरताचं मन नाही भरलंय. अजूनही आपल्याला मारण्यासाठी येतंय." तेव्हा रामचंद्र म्हणाले, "अरे, घाई करू नकोस. त्याला येऊ दे आणि त्याला त्याचं मन व्यक्त करू दे." म्हणून जर आपण हा हट्ट केला, की "प्रभुजी, मला ना दोषरहित व्यक्ती पाहिजेत." लक्ष्मणामध्ये पण आपल्याला दोष दिसेल. बलरामजींनी दुर्योधनाला गदा शिकवली आहे. जर आपण दोषरहित व्यक्ती शोधत असलो, आपल्याला बलरामजींमध्ये पण दोष आहे. हा दुर्योधन आहे, ज्याने अर्जुनाला, भीमाला मारायचा प्रयत्न केलाय. अर्जुनाच्या विरुद्ध गेलाय. अर्जुनाच्या द्रौपदीला त्यांनी वाईट नजरेने बघितलंय. या भीमाला तुम्ही शिष्य बनवलं? किती चुकीची गोष्ट आहे ही. मग जर आपण दोष बघितले तर लक्ष्मणामध्ये दोष दिसतील. जर दोष बघितले तर आपल्याला बलरामजींमध्ये पण दोष दिसतील. जसं मी वारंवार म्हणतोय, केवळ श्रीकृष्ण दोषरहित आहेत. म्हणून दोष बघण्याची जी वृत्ती आहे, ती आपल्याला सोडायला लागणार आणि आपल्याला बघायला लागणार, की जे काही यांच्यामध्ये दोष आहेत, माझा उत्साहवर्धन करतायत ना आणि त्यांच्या हिशोबाने त्यांच्या भक्तीमध्ये स्थिर आहेत, त्यांच्या भक्तीमध्ये काही डगमगतात नाहीयेत. मग जर परंपरेमध्ये आहेत, तर आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. अशा प्रकारे आपली पण एक प्रगती होईल आणि आपण एक चांगलं उदाहरण स्थापित करू, की आदर्शवादाच्या पलीकडे जे शक्य आहे, ते आपण करतोय. म्हणून जर परमेश्वराची आपल्याकडून आदर्शवादाची अपेक्षा नाहीये. परमेश्वर आपल्याला काय म्हणतायत, "तू जसा आहेस तसा हरिनाम कर." मग आपण जर परमेश्वर आपल्याकडून आदर्शवादाची अपेक्षा नाही करत आहेत, आपण आपल्या वरिष्ठांकडून आदर्शवादाची अपेक्षा का करतोय? परमेश्वर आपल्याला म्हणतायत, "तू जसा आहेस तसा मी स्वीकार करतो." तसं परमेश्वरांच्या प्रतिनिधींना पण जर आपण तसं स्वीकार केलं, "तुम्ही जसे आहात तसे आम्ही तुम्हाला स्वीकार करतो, कारण तुमच्याकडून प्रेरणा मिळते." तर ते परमेश्वराच्या हं, आदर्शवादाची अपेक्षा नसण्याचा योग्य प्रतिसाद असेल. तर म्हणून आपल्याला थोडंसं विचारपूर्वक बघायला लागेल, की आपण कोण आहोत? आपली सध्याची परिस्थिती काय आहे? आणि आपल्याकडे किती पर्याय उपलब्ध आहेत? जे पर्याय आपल्याकडे उपलब्धच नाहीयेत, त्यांच्याबद्दल जर आपण हट्ट केला, तर मग काळ निघून जाईल, वेळ निघून जाईल, पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही. पण जे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये जर आपण पर्याय निवडले, तर कदाचित थोडा समंजसपणा होईल. हरे कृष्ण. थँक यू प्रभूजी. खूप छान मार्गदर्शन केलं. थँक यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हां, हां. प्रभूजी बऱ्याच वेळा डिव्होटीच्या लाईफमध्ये म्हणजे भक्ती वृद्धिंगत होण्यासाठी आणि भगवंत हे नेहमी डिव्होटीच्या भक्ती रसामध्ये कशी वाढ होईल यासाठी प्रयत्नशील असतात आणि अशा वेळेला कधी-कधी संकटांची मालिका येते आणि तेव्हा डिव्होटीज प्रे करतात. तर इज इट नॉट अगेन्स्ट द विल ऑफ गॉड? कारण भगवंतांनी काय त्यांच्यासाठी प्लॅन्स केलेले असतात आपल्याला माहिती असतं.
तर इज इट ओके दॅट डिवोटीज प्रे फॉर डिवोटीज? तुमचा प्रश्न हा आहे का की भक्तांनी इतर भक्तांसाठी प्रार्थना करावी की नाही? हां, हां. म्हणजे इफ भगवंतांचे जर काही वेगळे प्लॅन्स असतील, तर आपण मध्ये ऑब्स्ट्रक्ट नाही करत. तर भक्ती सिद्धांत सरस्वती जेव्हा आपण भगवंतांना प्रार्थना करायचे, तेव्हा म्हणायचे, "जर तुमची इच्छा असेल तर." कुठेही जेव्हा प्रचार कार्यासाठी निघायचे, तेव्हा म्हणायचे, "चला मी आता त्या ठिकाणी प्रचार कार्याला चाललोय. जर परमेश्वराची इच्छा असेल तर." म्हणून केवळ एक दगड आहे, जो निर्जीव आहे, जो कधीही इच्छा करत नाही. एका दगडाला कधी इच्छा नसते, एका दगडाला कधी इच्छाशक्ती नसते, एका दगडाचं काही मतही नसतं. पण बाकी सगळे जे जीवात्मे आहेत, त्यांच्यामध्ये प्राण आहेत आणि म्हणून त्यांची एक इच्छा असते, त्यांचं एक मत असतं. त्यांना काहीतरी सांगावसं वाटतं. तर आपण पण प्रामाणिकपणे आपलं मनोगत श्रीकृष्णांकडे व्यक्त करायला पाहिजे. "हे श्रीकृष्ण, माझ्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष आहेत, कृपया मला मदत करा. हे श्रीकृष्ण, या भक्ताच्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष आहेत, याला मदत करा. हे श्रीकृष्ण, त्या भक्ताला मदत करा, या भक्ताला मदत करा." हे करून ना आपलं हृदय कोमळ होतं. आपलं हृदय इतरांची चिंता करता, करता, इतरांची अ, दुःख स्वीकारता आपलं हृदय कोमळ होतं, जे आपल्या भक्तीसाठी खूप पोषक आहे. आणि शेवटी त्याच्यामध्ये एक वाक्य आपण लावू शकतो, "हे परमेश्वरा यांची मदत करा, तुमची इच्छा असेल तर." "हे परमेश्वरा यांची मदत करा, तुमची इच्छा असेल तर." तर शेवटचं एक फ्रीडम, एक मोकळीक आपण परमेश्वराला दिली आहे. 2 टोक आहेत. एक म्हणजे परमेश्वरा तुम्हीच सर्वात मोठे आहात. तुम्हाला जे करायचंय ते करा. तुम्ही सगळ्यात हुशार आहात. तुम्हाला जे करायचंय ते करा. आणि दुसरं आहे, की एवढ्या विनवण्या करणं, एवढे प्रार्थना करणं, की परमेश्वर म्हणतील, की याला माझ्यावर विश्वास आहे की नाही. आणि वैष्णव काय करतो, याच्यातलं सुवर्ण मध्य साधतो. सुवर्ण मध्य काय आहे? हे परमेश्वरा, मला तुमच्या जवळ येण्यासाठी मदत करा. या भक्ताला मदत करा. या भक्ताला मदत करा. पण मला हेही माहिती आहे, की तुम्ही जे करता ते योग्य करता. पण माझं मनोगत व्यक्त करण्याची पण तुम्ही मला स्वेच्छाशक्ती दिली आहे. तुम्ही जी मला स्वेच्छाशक्ती दिली आहे, त्याचा मी दुरुपयोग करणार नाही. त्याला मी नाकारू शकत नाही. मी दगड नव्हे. माझ्यामध्ये एक स्वेच्छाशक्ती आहे. तर मी तुम्हाला प्रार्थना अर्पण करतोय. पण शेवटी एक वाक्य लिहितोय. तुम्हाला जर शक्य असेल तर, तुमची जर इच्छा असेल तर. म्हणून या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नम्रपणे परमेश्वराच्या शक्तीवर, परमेश्वराच्या बुद्धीवर विश्वास ठेवता आपण आपली प्रार्थना अर्पण करणे आणि शेवटचा हक्क, शेवटचा अधिकार परमेश्वराला देणे, की तुम्हाला ते करायचं आहे का? तर केवळ हट्ट नाही करायचा लहान मुलासारखा आणि केवळ असं दगडासारखं गप्प नाही बसायचं. तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्ही जे कराल ते बरोबरच कराल. मग परमेश्वर म्हणतात, "तुला मी स्वेच्छाशक्ती का दिली? तुला मी दगड का नाही बनवलं? तुला मी जीभ का दिली आहे? जीभ यासाठीच दिली आहे, हे परमेश्वरा, हे राधाराणी, मला तुमच्या सेवेमध्ये स्थान द्या." पण ऑफ जर त्यांना स्थान नसेल द्यायचं तर ते नाही देणार. ते तर गृहीत धरलंच आहे आपण. पण मला नेहमी एक स्वेच्छाशक्ती आहे. हे परमेश्वरा मला कृपा कर. हे परमेश्वरा मला शक्ती द्या. हे परमेश्वरा मला बुद्धी द्या. तर आपण नम्रपणे नेहमी प्रार्थना केली पाहिजे. स्वतःसाठी प्रार्थना नाही केली तरी चालेल, पण इतरांसाठी प्रार्थना करणं हे एका वैष्णवाचं कर्तव्य आहे. जर आपण इतरांसाठी प्रार्थना नाही करत आहोत, आपण वैष्णव धर्मामध्ये प्रगती नाही केली आहे. जर आपण वैष्णव धर्मामध्ये प्रगती केली आहे, त्याची एक ओळख आहे, आपण इतरांच्या दुःखासाठी परमेश्वराला किती वेळा प्रार्थना करतोय. आणि शेवटी एक वाक्य म्हणू शकतो, "हे परमेश्वरा, तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. तुम्हाला जसं जमतं तसं करा. पण मी माझं मनोगत व्यक्त केलं." तर हे खूप नक्कीच गरजेचं आहे, महत्वाचं आहे आणि यानी आपली वैष्णवता सिद्ध होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु जी। हाँ जी, दंडवत प्रणाम प्रभु जी। मुझे बहुत दंडवत अच्छा प्रणाम। लेक्चर दिया आपने। मेरा प्रश्न है प्रभु जी, आपने जो मिनिकेतन रामदास जी की स्टोरी में बोला था कि अगर हम चैतन्य महाप्रभु को बहुत ही रिस्पेक्ट दे रहे हैं लेकिन हम नित्यानंद प्रभु जी को नहीं दे पा रहे, तो एक्चुअली हम लोग नहीं प्रोग्रेस कर रहे। तो मेरा प्रश्न है कि मैं डेली जो भी मेरा जो है भक्ति करने का तरीका, उसमें मैं कैसे नित्यानंद प्रभु और गौरांग प्रभु के बीच में मतलब
रिस्पेक्ट को बैलेंस कर पाऊँ। और मतलब जैसे मैं गौरांगा बोल देता हूँ, लेकिन गौरांगा नित्यानंद भी बोल सकता हूँ। मतलब मैं ऐसा इस सेंस में पूछ रहा हूँ कि मेरे डेली डीलिंग्स में मैं कैसे दोनों को प्रॉपर रिस्पेक्ट दूँ ऐसे। अमल गौरांग प्रभु हमारी परीक्षा ले रहे हैं। अमल गौरांग प्रभु खुद गौर निताय का नाम स्मरण करते हैं, लेकिन हमको हमारा प्रतिनिधित्व करते हुए प्रश्न पूछ रहे हैं। हमने आपको कई बार देखा है, आप तो हरि नाम जब शुरू करते हैं तो उससे पहले शुरू करते हैं जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद। नित्यानंद प्रभु का नाम लेते हैं। दूसरा एक कार्य कर सकते हैं कि हम जब हरि नाम लेते हैं तो जय श्री कृष्ण चैतन्य से तो हम शुरू करते ही हैं, लेकिन जो गुरु मतलब श्री नित्यानंद प्रभु के प्रतिनिधि का आश्रय प्राप्त किए हैं, जिनकी दीक्षा हुई है वो तो जरूर करना चाहिए, उनके लिए अनिवार्य है। लेकिन जिन्होंने किसी गुरु से दीक्षा प्राप्त नहीं की है, लेकिन मन में अगर किसी श्रेष्ठ शुद्ध भक्त को उन्होंने अपने गुरु के रूप में स्वीकार किया है, मन में किया है, तो भी उन्होंने उन गुरु के प्रणाम मंत्र से हरि नाम शुरू करना चाहिए। तो जब हम कहते हैं नमो विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते ये स्वामिन इति नामिने, जब हमारे गुरु महाराज का प्रणाम मंत्र से हम शुरू करते हैं, फिर प्रभुपाद जी का प्रणाम मंत्र बोलते हैं नमो विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने, नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्त वृंद, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तो हरि नाम लेते हैं उसके पहले जय श्री कृष्ण चैतन्य तो बोलते हैं, लेकिन जय श्री कृष्ण चैतन्य से पहले अगर हम प्रभुपाद जी का नाम स्मरण करें और प्रभुपाद जी के नाम के पहले अगर हमारे जो दीक्षा गुरु हैं उनका अगर स्मरण करें, इसका मतलब है हम हमारे आध्यात्मिक चेतना में सही ढंग से स्थित हैं। हरे कृष्ण महामंत्र राधा कृष्ण मंत्र है, राधा कृष्ण मंत्र हमको दिया गौर निताय ने, लेकिन गौर निताय आपको किसने दिए? आपको किसने दिए गौर निताय? गुरु श्रील प्रभुपाद जी ने दिए। श्रील प्रभुपाद जी ने पूरे विश्व में प्रचार किया है। तो राधा कृष्ण आपको गौर निताय ने दिए, गौर निताय आपको श्रील प्रभुपाद ने दिए, और श्रील प्रभुपाद इस दुनिया से चले गए थे जब आप जन्म लिए, तो आपको श्रील प्रभुपाद किसने दिए? तो आपको आपके गुरु जी ने श्रील प्रभुपाद दिए हैं। तो अगर हम सही में कृतज्ञ हैं तो अपने गुरु का प्रणाम मंत्र बोलेंगे, श्रील प्रभुपाद जी का प्रणाम मंत्र बोलेंगे, जय श्री कृष्ण चैतन्य पंचतत्व मंत्र बोलेंगे, और फिर हरे कृष्ण महामंत्र 108 बार बोलेंगे, और फिर उसके उपरांत जब माला चेंज करेंगे तो फिर से एक बार नमो विष्णु पदाय गुरु जी का मंत्र बोलेंगे, फिर प्रभुपाद जी का मंत्र बोलेंगे, फिर पंचतत्व मंत्र बोलेंगे, फिर हरे कृष्ण महामंत्र बोलेंगे। तो जब हम गुरु को हमेशा ध्यान रखते हैं, ध्यान स्तुवम तस्य यशस्त्री संध्या वंदे गुरुश्री चरणारविंदम, दिन में 3 बार जिन गुरु की मैं स्तुति करता हूं वंदे गुरुश्री चरणारविंदम, तो उनको जब मैं ध्यान कर रहा हूं तो नित्यानंद प्रभु के प्रतिनिधि हैं। तो नित्यानंद प्रभु खुद जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद इस पंचतत्व मंत्र में भी है, और जब हम गुरु महाराज का जब प्रणाम मंत्र गाते हैं हरि नाम के पहले तो उसमें भी आता है। और जैसे हम मंगल आरती में गुरुवाष्टकम गाते हैं, फिर उसके बाद में बोलते हैं नमो विष्णु पाद। तो कई बार देखते हैं हम हरे कृष्ण महामंत्र के पहले हमको हमारे आचार्यों ने सिखाया है प्रभुपाद जी से शुरू करना चाहिए, और अपने मन में हम ओम अज्ञानतिमिरान्धस्य से तो शुरू करते ही हैं। अभी लिख के पहले भी जो मंगलाचरण होता है उसमें हम ओम अज्ञानतिमिरान्धस्य से शुरू करते हैं। तो इस मार्ग से हम नित्यानंद प्रभु को स्वीकार कर रहे हैं अपने जीवन में। थैंक यू वेरी मच प्रभु जी। हरे कृष्ण।